तर मला असं वाटते की ही योग्य वेळ आहे आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी आणि त्यामुळे कार्यक्रम आरंभ करण्यास काही हरकत नाही असं मला वाटते. हळूहळू आपले व्ह्युअर्स जे आहेत ते या कार्यक्रमाला नक्कीच जोडतील मला आशा आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे संयोजक डाकोरे सर यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी अशा पद्धतीने ह्या आभासी व्याख्यानाच्या मार्फत मला जी काही संधी दिली आणि त्यामुळे अनेक जे काही विद्वान मंडळी आहेत त्यांच्यासोबत आज या ठिकाणी लाईव्ह संवाद साधण्याची जी काही संधी मिळत आहे आणि त्या माध्यमातून जे एक विचारांचे आदान प्रदान या ठिकाणी होणार आहे, त्या सगळ्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे जे काही या ठिकाणी प्रेक्षक असतील किंवा जे काही लोक ऐकत असतील मला त्या सगळ्यांचे मीही या ठिकाणी आभार मानू इच्छितो आणि एका माझ्या अतिशय महत्त्वाच्या विषयाला आज मी प्रारंभ करतो आहे. खरं तर आजचा जो विषय आहे हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असं म्हणायला हरकत नाही माझा आणि बहुतेक जे काही व्याख्यान मी ऐकलेले आहेत या उलगुलान एक साहित्यिक चळवळ या माध्यमातून त्यामध्ये ज्या खूप सारे जे व्याख्यान आहेत त्या मराठी वाङ्मयाशी संबंधित आहेत, इतिहासाशी आहेत, संस्कृती संदर्भातही बरेच काही व्याख्यान झालेले आहेत किंवा आदिवासी समाजातील विविध समस्यांना ॲड्रेस करणारे अशा प्रकारचेही व्याख्यान या मार्फत झालेले आहेत. आणि म्हणून मला असं या ठिकाणी नमूद करायचं नाही आहे की मी अतिशय वेगळ्या काहीतरी विषयावर बोलणार आहे, म्हणजे जे ऐकलेलं नाही असं नाही आहे, पण लेट इट बी. एक माझा जो विषय आहे तो मध्य भारतातील आदिवासींचा इतिहास आणि संस्कृती. तर या विषयावर या ठिकाणी विवेचन करत असताना अनेक गोष्टी आपण प्रकर्षाने चर्चेला आज आणणार आहोत आणि त्यानिमित्ताने वेगवेगळ्या प्रांतातील भागातील राज्यातील लोकांना जे काही आजच्या या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत त्या सर्वांशी खरं तर आज माझा आणि त्यांचा परिचयच होणार आहे किंवा ज्याबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत त्याशी विषयाशी ओळख सगळ्यांची होणार आहे याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच आजचा जो विषय आहे तो सुरू करताना खरं तर मला असं वाटतं की इतिहास आणि वाङ्मय याचा संबंध अलीकडच्या कालखंडात तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या पद्धतीचे इंटरप्रिटेशन करण्यात आलेले आहे त्यामध्ये वाङ्मयामध्ये अनेक ऐतिहासिक घटनांचा किंवा तत्वांचा शोध भाषेच्या माध्यमातून करण्यात येत आहे याची प्रचिती आपल्यापैकी सगळ्यांनाच असेल. आणि म्हणूनच आजचा हा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे की सांस्कृतिक इतिहास खरं तर हा माझा पहिला पिंड आहे. राजकीय इतिहासावर जरी मी थोड्याफार प्रमाणात आज बोलणार आहोत पण तरी सुद्धा आदिवासींचा जे एक सांस्कृतिक मूल्य आहेत, सामाजिक जीवन आहे, त्यांचे आर्थिक जीवन आहे, त्याशी निगडीत अनेक तत्व जे आहेत त्यांच्यावर मुख्यतः मी प्रकाश टाकणार आहे. आणि म्हणून मी जसं बोलत होतो या ठिकाणी की इतिहास आणि साहित्य याची सांगड घालताना बरेचदा अडचण निर्माण होते आणि तीन अडचण अशी की साहित्यातील बरेच बाबी जे आहेत त्या ऐतिहासिक जे काही साचा आहे त्यामध्ये कधी कधी बसत नाही आणि त्यामुळे इतिहास आणि वाङ्मय हे वेगळं असण्याची शक्यता अनेक लोक जे वर्तवतात आणि त्यामध्ये सत्यांश असेलही पण तो मुद्दा आपल्या आजच्या या चर्चेला नाही आणि म्हणून त्या खोलावर मी या ठिकाणी न जाता आपल्या विषयाशी संबंधितच व्याख्यान या ठिकाणी देणे अधिक उचित ठरेल असं मला या ठिकाणी वाटते. तर प्राध्यापक मित्रांनो आणि साहित्य क्षेत्राशी जोडलेले प्रत्येक व्यक्तीशी आज जो काही आपण या ठिकाणी संवाद साधत आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे आणि एका बृहत प्रदेशाचा इतिहास आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्येही एका मोठ्या जनजातीचा इतिहास. खरं तर अनेक जे आहेत जमाती मध्य भारतात वसतात, त्याही कालखंडात होते, जुन्या प्राचीन आणि आजही, पण त्यामध्ये अतिशय प्रगत आणि पुढारलेला अशा प्रकारची जे जमात समजल्या जाते ज्याला आपण गोंड जमात सामान्यतः या नावाने ओळखतो. असे खूप सारे म्हणजे गोंड हे एक
म्हणजे एक छत्रछाया आहे. त्या अंतर्गत अनेक गोंड लोकांचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो. ज्यामध्ये धुरगोंड आहेत, कोरकू गोंड आहेत, प्रधान गोंड आहेत, अशा प्रकारचे कितीतरी गोंड लोकांचा उल्लेख आपण साधारणतः ऐकतो. त्यामध्ये जसे राजगोंड आहेत बेसिकली, त्या राजगोंडांचा बद्दल तर आपल्याला माहीत आहे की राज्यकर्ते म्हणून ते जे आहेत राजगोंड या नावाने ओळखले गेले. अदरवाईज ते गोंड या समुदायातीलच आहेत. किंवा अन्य अनेक जसे माडिया गोंड आहेत, बर्जा गोंड आहेत, ध्रुव गोंड आहेत, अरग गोंड आहेत, कोलाम गोंड आहेत, बैगा गोंड आहेत, की हल्बी गोंड आहेत, प्रधान गोंड आहेत, कंवर गोंड आहेत, कंड्री गोंड आहेत, असे कितीतरी उराव गोंड आहेत, संथाल गोंड आहेत, अगारिया, ओझा, भिल गोंड, मीना गोंड, धुर गोंड, कोल गोंड, मुरिया गोंड, दोरला गोंड, मुंडा गोंड, अशा प्रकारचे म्हणजे हे जे काही जमाती आहेत, ज्यांना जरी आपण काही विद्वान लोकांनी त्यांना वेगवेगळ्या शाखेमध्ये विभागलेले असले समजा आजच्या परिवेशामध्ये, तरी त्या सगळ्या जे आहेत एका छायाछत्राखाली येणारे अशा प्रकारचे गोंडांचेच उपजाती असं म्हणायला हरकत नाही. किंवा उपभाग आपण असं म्हणू, कारण जाती व्यवस्था ही सगळी व्यवस्था या समुदायामध्ये आपल्याला सापडत नाही. आणि म्हणून त्याला उपजाती म्हणण्यापेक्षा त्याचे उपभाग असं म्हणायला मला अधिक जास्त या ठिकाणी सोयीचं वाटतंय. आणि म्हणून जेव्हा इतिहासाचं अध्ययन करण्यासाठी मी एक PhDचा विषय म्हणून गोंड्स ऑफ मध्य प्रदेश, सोशिओ कल्चरल हिस्ट्री ऑफ द गोंड्स ऑफ मध्य प्रदेश, असा विषय जेव्हा मी निवडला आणि त्यावर मी कार्य करण्याचे ठरवले, त्यावेळेला प्रारंभिक पातळीवर जेव्हा स्त्रोत साधनांची मी थोडंसं जरा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा शोधाशोध सुरू केली, आणि त्यावेळेला मला असं जाणवलं की खूप मोठ्या प्रमाणात साधनांचा अभाव या आदिवासी समाजाचा इतिहास अभ्यास करण्यामध्ये येत आहे, अशा प्रकारची माझी स्वतःची जाणीव होती. आणि मग मला असा या ठिकाणी मोठा प्रश्न पडला की जर आपल्याला आदिवासी समाजाचा इतिहासाचं लेखन जर करायचं असेल आणि त्यासाठी जर साधनच नसतील समजा, तर आपण तो प्रकरण किंवा ते काही जे काही थेसिस आहे ते कुठल्या पद्धतीने आपण मांडायचं, हा एक मोठा यक्ष प्रश्न माझ्यासमोर त्या कालखंडात उभा झालेला होता. आणि म्हणून 2004-05 हा जो काही कालखंड आहे, त्या कालखंडात एक परिपक्व अशा प्रकारची बुद्धिमत्ता संशोधकामध्ये नसते. मी तर अतिशय तरुण त्या कालखंडात होतो, आणि म्हणून त्या कालखंडामध्ये अशा प्रकारचा एखाद्या क्लिष्ट विषयावर संशोधन करणे आणि त्याशी निगडीत साधनांची जी काही जुळवाजुळव करणे, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय कठीण माझ्यासाठी त्या कालखंडात होत्या. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारचा साधनांचा शोधाशोध त्या कालखंडात सुरू झाला, तेव्हा त्या इतिहासामध्ये कमी आणि साहित्यामध्ये अधिक मला मोठ्या प्रमाणात सापडू लागले. आणि मग त्या साहित्यामध्ये सापडत असताना त्याने ज्या पद्धतीची जे एक अलंकृत अशा प्रकारची भाषा जे साहित्यामध्ये नॉर्मली आपण बघतो, अशा प्रकारची भाषेमध्ये जेव्हा आदिवासी समाजाचा इतिहास किंवा त्यांची जे काही सांस्कृतिक मूल्य असतील किंवा त्यांची जी काही सामाजिक रचना असेल त्याला रंगवल्या गेलेला होता, असं मला त्या कालखंडात भान झालं. पण ज्या कोणी व्यक्तींनी आदिवासी समाजाबद्दल जे काही लिखाण त्या कालखंडात केलेलं होतं, त्या सगळ्या लिखाणामध्ये सत्यांश मला कमी आणि अलंकृत भाषा म्हणा किंवा उदो किंवा अतिशयोक्ती खूप मोठ्या प्रमाणात आढळू लागली होती. इवन अनेक जे काही तथ्य आहेत त्या तथ्यांचा मूळ अर्थाशी काही संबंध नाही, अशा प्रकारचा माझा त्या कालखंडात विचार झालेला होता. कारण खूप साऱ्या गोष्टी मिस इंटरप्रिटेशन ज्याला आपण म्हणू शकतो, की अन्वयार्थ काढण्यात जी आहे खूप मोठी चूक, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये घोडचूक म्हणू शकतो, अशा प्रकारची चूक अनेक लोकांनी केलेली मला त्या साहित्यामध्ये म्हणा किंवा त्या लेखनामध्ये त्या कालखंडात आढळू लागली. आणि माझी जी एक छोटीशी समज होती की संशोधन म्हणजे एक काय म्हणू आपण त्याला, एक साचा आहे, त्या साच्यामध्ये एक जे शास्त्रीय चौकट दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये एखादी माहिती मांडायची म्हणजे त्याला पडताळून बघावं लागते, तथ्यांची तपासणी करावी लागते, आणि ज्या काही तर्क असतील वितर्क असतील त्याचा आधारावरच एखाद्या विश्लेषणावर आपण पोहोचतो किंवा एखाद्या कन्क्लुजन आपण ड्रॉ करतो. अशा प्रकारची जी काही माझी बुद्धिमत्ता त्या कालखंडात थोड्याफार प्रमाणात समज होती, ती कुठेतरी कमी पडू लागली. का? कारण ज्या पद्धतीचं लिखाण आणि लेखन आदिवासी समाजाचा इतिहासाबद्दल केल्या गेलेला होता, त्याच्या वास्तविकेशी अनेकदा म्हणजे फार फार दूरचा संबंध नव्हता, असं आपल्याला या ठिकाणी म्हणावे लागेल.
कसा नव्हता ते मी नक्कीच या ठिकाणी पुरावे सादर करणार आजच्या या व्याख्यानामध्ये. आणि म्हणून मला त्या ठिकाणी माझा जो विषय मी निवडलेला होता की सोशिओ कल्चरल हिस्ट्री ऑफ द गोंड्स ऑफ मध्य प्रदेश, आणि त्याला मी थांबवलं होतं मध्य 20व्या शतकापर्यंत. म्हणजे 17व्या शतकापासून तर मध्य 20व्या शतकापर्यंत, म्हणजेच नागपूर ज्या कालखंडामध्ये मध्य प्रांताची राजधानी होती तिथपर्यंत, जवळपास आपण असं म्हणू शकतो की तिथपर्यंत मी थांबलेलो होतो. आणि म्हणून नागपूर हे जे काही राजधानीचे ठिकाण होते आणि केंद्रबिंदू सुद्धा होते गोंड सत्ताधीशांचे, इथपावे तो माझा त्या कालखंडातला तो त्या विषयाशी संबंधित प्रवास होता. आणि म्हणून अशा प्रकारचा विषय बघत असताना साधनांची जी काही मला कमतरता जाणवू लागलेली होती, त्याचा शोधाशोध मग मी साहित्याच्या क्षेत्राकडे करू लागलो. म्हणजेच बरेचदा आम्ही इतिहासामध्ये ही पद्धत वापरतो की ज्या विषयाशी संबंधित प्रत्यक्ष अशा प्रकारचे पुरावे नसतील, समजा त्याशी अन्य जे काही विषय असतील त्या विषयामध्ये आपण त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि तोच प्रयत्न मी त्या कालखंडात केला. आणि असे करत असताना अँथ्रोपॉलॉजीमध्ये म्हणा किंवा मराठी साहित्यामध्ये म्हणा किंवा इथनोग्राफी म्हणा किंवा म्युझिकॉलॉजी म्हणा, अशा प्रकारचे हे जे नवीन स्ट्रीम्स वेस्टर्न कल्चरमधून भारतात आलेले होते, त्या सगळ्या लिखाणामध्ये मानववंशशास्त्र म्हणू आपण, अँथ्रो म्हणजे म्युझिकॉलॉजी वगैरे असे कितीतरी जे काही शाखा असतील, विद्याशाखा, त्या शाखेमध्ये या आदिवासींचा बद्दल जे काही लिखाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात मला आढळू लागलं. आणि त्यात तेच पुन्हा गफलत हीच होती की जे काही समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून लिखाण केल्या गेलेलं होतं किंवा मानववंशशास्त्रातून त्यांचा जो लिखाण केलेला गेलेला होता, साधारणपणे आपल्याकडे जी एक संशोधनाची पद्धती आहे त्यामध्ये इतिहास हा आपण थोडंसं भूतकाळाचा खूप मोठा ॲक्च्युली आढावा घेतो आणि भूतकालीन घटनांचा अन्वयार्थ आपण जोडून त्याचा वर्तमान काळाशी संबंध वगैरे जोडतो किंवा वर्तमानाशी त्याची सांगड घालतो असं आपण म्हणू शकतो. पण मानववंशशास्त्र किंवा समाजशास्त्र अशा प्रकारचे थोडे विषय आहेत की ज्या वर्तमान परिस्थितीवर खूप मोठ्या प्रमाणात भर देतात आणि वर्तमानातील जी काही परिस्थिती असते त्याच्यावरच ते लोक लिखाण करताना आपल्याला साधारणतः आढळते. आणि म्हणून मला असा प्रश्न पडला की आदिवासी समाजाचे ऐतिहासिक रूट्स जे आहेत, ज्यांचे जड जे आहे ते खरं तर खूप खोलपर्यंत किंवा दूर भूतकाळापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. आजही मध्य भारतच नव्हे तर सर्वत्र भारतामध्ये जे काही विद्वान मंडळी आहेत किंवा जे आदिवासी इतिहासावर आणि त्यांच्या साहित्यावर बोलतात त्यापैकी अनेक लोकांना मी ऐकलेलं आहे. आणि म्हणून आदिवासींचा जो इतिहास आहे तो साधारणतः सिंधू घाटी सभ्यतेच्या उगमापासून किंवा त्यांची जी काही सत्ता होती तिथपासून लोक जोडताना मी ऐकलेलं आहे. आणि म्हणून ज्या प्रकारची सिंधू घाटी सभ्यता होती आणि त्यांची जी काही जडणघडण होती, त्या जडणघडणाशी वर्तमानाचा काहीही संबंध आढळला नाही. म्हणजे झालं काय नेमकं की ज्या प्रकारच्या विषयांना थारा देण्यात आलेला होता, ज्या प्रकारच्या विषयांचा उदोदो ब्रिटिशांच्या कालखंडात केल्या गेलेला होता, त्यामध्ये वर्तमान कालखंडातील अध्ययनाच्या आधारावर निष्कर्ष काढले गेलेले होते. म्हणजे साधारणतः त्यांचे जे काही गृहीतके असतात आदिवासींचा बद्दल, त्यांच्या ज्या काही परिकल्पना होत्या त्या काही अशा प्रकारच्या होत्या की आदिवासी हे लोक कमालीचे मागासलेले असतात, आदिवासींचे आर्थिक जीवन हे आदिम स्वरूपाचे असते, आदिवासीत रोगराईचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते, आदिवासी हे लोक पारंपरिक औषधी आणि मंत्रतंत्रांचा उपयोग करतात. हे आमचे हायपोथेसिस आहेत आदिवासी समाजाबद्दल. आदिवासी हे परंपरा प्रिय, रीतिरिवाज प्रिय अशा प्रकारचे जमात आहे की आदिवासी मुख्यतः मांसाहार करतात. हे आमचे हायपोथेसिस आहेत. आदिवासींचा राजकीय सहभाग नसल्यागतच आहे किंवा अत्यल्प आहे अशा प्रकारचे आमचे हायपोथेसिस. किंवा शिक्षणाबद्दल ते लोक उदासीन आहेत अशा प्रकारच्या कन्क्लुजनमध्ये अनेक लोक दिसले. आदिवासींचा युवाग्रहाचा बद्दल तर पाश्चिमात्य लोकांनी ज्या कल्पना मांडल्या आहेत की पाश्चात्य जगातील क्लबची संकल्पना या गोटूलला देण्यात आलेली होती
आणि त्यामुळे मुळातच त्याची जे काही संरचना आणि त्याचा जो काही दूरदृष्टिकोन आणि उद्दिष्ट होता, पूर्णतः चुकीच्या पद्धतीने ह्या साहित्याच्या माध्यमातून मांडल्या गेलेला मला या ठिकाणी आढळलं. आदिवासींच्या इतिहासाबद्दल तर असे बोलल्या गेलेले आहे पुस्तकामध्ये, की आदिवासी हे लोक यांच्यामध्ये, या समाजामध्ये राजे निर्माणच होऊ शकत नाही, हे लोक राज्य करूच शकत नाही, अशा प्रकारचे तर्कविहीन स्वरूपाचे कन्क्लुजन्स जे ड्रॉ केल्या गेलेले आहेत. ह्या अशा प्रकारचा, म्हणजे आदिवासी हे लोक सत्ता गाजवूच शकत नाही इतपावे तो धाडस लोकांनी केलेला आहे. आणि अशा प्रकारचं लिखाण जेव्हा मी बघितलं तेव्हा मला या ठिकाणी जाणवू लागलं की कुठेतरी खूप मोठी गफलत झालेली आहे. की ज्या प्रकारच्या बालपणी आम्ही कथा ऐकत होतो आमच्या वडिलांकडून, आमच्या मोठ्या ज्येष्ठ मंडळीकडून, त्यामध्ये त्या लोकांनी आम्हाला आमच्या लोककथाच्या माध्यमातून जे काही सांगितलं, लोकोक्तीच्या माध्यमातून जे काही आम्हाला समज दिली, लोकगीतामधून जे काही आम्हाला समज दिली, त्यामध्ये आमचे राजे होते, आमचा राज होता, सत्ता होता, पाठ होता, अशा प्रकारच्या कथा आम्ही ऐकायचो. गोंडवाना नावाचा एक भूभाग होता, त्यामध्ये गोंड नावाचे जे राजवंश आहे त्यांनी राज्य केले, अशा प्रकारचा इतिहास ते लोक आम्हाला सांगायचे. आणि पुस्तकामध्ये बघितल्यानंतर मात्र ते काहीतरी विचित्रच होतं. म्हणजे ऐकीव माहितीच्या आधारावर आमची जी काही समज परिपक्व झालेली होती, त्या परिपक्व समजाशी पुस्तकामध्ये लिहिलेलं जे काही सत्यांश आहे त्याचा काहीही तालमेल बसताना दिसत नव्हता. आणि अशा प्रकारे माझ्या डोक्यात ही एक कल्पना किंवा एक आपण म्हणू की प्रश्न आणि त्याचे अनेक उपप्रश्न निर्माण झाले. खरोखरच आदिवासी समाजाला इतिहास नाहीच का? आणि म्हणून त्याची तपासणी करण्यासाठीच तो विषय मी माझा एक PhDचा टॉपिक म्हणून मी घेतला. आणि त्यानंतर जेव्हा मी त्याचं अध्ययन करू लागलो तर त्याचे जे प्राथमिक स्वरूपाचे जे विश्लेषण आहे ते मला बुचकळ्यात टाकणारे आहे. कारण ज्या पद्धतीचं लिखाण या समाजाचा बद्दल प्राचीन कालखंडापासून लिहिल्या गेलेला आहे त्याचा थोडक्यात जर आढावा मी आपल्या समक्ष या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की खरोखरच या समाजाचा प्रती किती प्रकारचे दूषणे आणि किती प्रकारचे विसंगती आपण आपल्या साहित्याच्या माध्यमातून लिहिलेलो आहोत ह्याची कल्पना आपल्या सगळ्यांना येईल. आणि म्हणून प्राचीन कालखंडाचा इतिहासामध्ये जेव्हा मी या ठिकाणी डोकावून पाहू लागलो त्यावेळेला मला या ठिकाणी असं जाणवलं की वैदिक साहित्यामध्ये बेसिकली आणि उत्तर वैदिक कालखंडातील साहित्यामध्ये आदिवासींची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा अशा स्वरूपाची आहे ज्यामध्ये दुराचारी असतात, आदिवासी दुष्ट असतात, ते राक्षस असतात, ते लुटारू असतात, ते नरभक्षक असतात, ते अशा प्रकारच्या हीन भाषेमध्ये त्यांचा उल्लेख या ठिकाणी सापडतो. आणि म्हणून यामुळे काय झालं असेल तर या प्रगल्भ संस्कृती बाळगणाऱ्या आदिवासी समाजाची जी प्रतिमा आहे त्या साहित्याच्या माध्यमातून विघटनात्मक स्वरूपातने आणि उपहासात्मक पद्धतीने त्याची मांडणी केल्या गेल्यामुळे कालांतराने जो काही समाज आणि जी काही संस्कृती विकसित होत गेली त्या अशा प्रकारच्या समाजाचा आदिवासी समाजाकडे पाहण्याचा जो दूरदृष्टिकोन होता किंवा दृष्टिकोन होता तो मुळातच या ठिकाणी बदलून गेलेला होता, पार बदलून गेलेला होता असं मला या ठिकाणी जाणवलं. आणि म्हणून त्या कालखंडात कुठल्या प्रकारच्या आदिवासी जमातींचा इतिहास सापडतो तर आपल्याला माहित आहे, निषाद, किरात, वाल्या, कोळी, शबरीचे वंशज अशा प्रकारचे नामावली, अशा प्रकारची बिरुदावली त्या जमातींसाठी वापर त्या कालखंडात केलेला आपल्याला आढळते. आणि म्हणून त्या कालखंडात जे काही रामायणामध्ये म्हणा किंवा महाभारतामध्ये म्हणा जी काही प्रतिमा आदिवासींच्या संदर्भात मांडल्या गेलेली आहे त्यामध्ये असं वाटतं की आदिवासी समाज म्हणजे हा काही प्राणीजन्य कुठलं तरी एखादी व्यक्तिमत्व असावं. म्हणजे मनुष्यामध्ये त्याची गणना या ठिकाणी करणे म्हणजे खूप मोठी चूक केल्यासारखी. म्हणजेच त्याची जी एक प्रतिमा आहे त्यामुळे काय झालं की या समाजाचा जो काही आत्मसन्मान होता, या समाजाची जी काही प्रतिमा अशा पद्धतीने जी काही बनवल्या गेलेली होती त्यामुळे हजारो वर्षापर्यंत हा समाज आपला अस्तित्व, आपला जो काही आत्मसन्मान आहे तो आज तगायत तो हरवून बसलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आणि म्हणून आजही आपण त्या आदिवासी समाजाकडे त्याची जर ओळख काय आहे असा जर प्रश्न आपल्याला पडत असेल समजा तर आदिवासी समाजाची ओळख वगैरे
स्वतः त्या समाजाच्या माध्यमातून आलेली आपल्याला जाणवणारच नाही. कुणीतरी त्या समाजाला कुठल्या तरी नावाने पुकारलं, नाव दिलं आणि ते त्या समाजाशी चिपकलेलं आपल्याला आढळून येतं. मग अशा प्रकारचा साहित्यामध्ये त्यांचा नावाचा बद्दल, त्यांच्या अस्मितेचा बद्दल, त्यांच्या ओळखीबद्दल कशा प्रकारचं लिखाण झालं? तर आपल्यामध्ये जे मध्ययुगीन इतिहास जो सापडतो, खरं तर मध्ययुगीन इतिहासामध्ये हा जो काही समाज आहे, आदिवासी समाज, त्याला आपण आज आदिवासी समाज म्हणतो, पण तो मध्ययुगीन कालखंडामध्ये राजवंशाचा पातळीपर्यंत गेलेला समाज होता, हे आपण विसरतो आहोत. कारण काय? तर आपल्या जे काही हायपोथेसिस मग मी वाचून दाखवले की आदिवासी समाज हे सत्ताधीश राहू शकत नाही, शासन पद्धती त्याला विकसित केलेली आलेली नाही, तो अशिक्षित अशा प्रकारचा समाज आहे, त्याकडून कुठल्याच प्रकारच्या अपेक्षा वर्तमान समाजाने ठेवलेल्या नाहीत. आणि म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये आदिवासी समाजाचा बद्दल ज्या काही लिखाणं आपण पाहतो त्यामध्ये आदिवासी हा अब्सेंट आहे. इतिहासामध्ये तो अब्सेंट आहे, साहित्यामध्ये तो अब्सेंट आहे, फिलॉसॉफीमध्ये तो अब्सेंट आहे. आणि यदा कदा एखाद्या ठिकाणी विषयामध्ये जर त्याची नोंद घेतल्या गेली असेल समजा, तर तळटिपासारखे आपण त्यांना बिरुदावली जोडलेली आहे, वन्य जमाती, जंगलाचे राजे, समथिंग, धरतीचे लेकरं, अशा पद्धतीचे शब्दप्रयोग त्यांच्याबद्दल केल्या गेलेले आहे. म्हणजे स्पष्टपणे त्यांच्याबद्दलची जी काही ओळख आहे ते कुठेतरी या ठिकाणी नोंद करताना कोणीच विद्वान समोर येताना दिसत नाही. आणि म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये खरं तर गफलत कुठे झालेली आहे? गफलत इथे झालेली आहे की सुलतानांचे समकालीन गोंड राजवटी या धर्तीवर प्रस्थापित झाल्या होत्या. मुघलांच्या समकालीन मध्य भारतामध्ये 4 मोठे जे आहेत साम्राज्य या ठिकाणी राज्य करत बसलेले होते. मराठ्यांच्याही समकालीन गोंड राजवंश मध्य भारतात राज्य करत होते. इंग्रजांच्याही समकालीन गोंड राजवटी मध्य भारतात राज्य करत होते. अशा प्रकारचा खरं तर दाखला आपण द्यायला हवा होता. पण अतिशय म्हणजे काय म्हणू त्याला की हुशारीने आपल्याला म्हणता येईल की आदिवासींचा अशा प्रकारचा उदो न करता आपण त्या कालखंडालाच अंधार युग अशा पद्धतीचा बिरुदावली जोडून टाकला आणि आपण मोकळे झालो. कारण काय? तर त्या समाजाच्या बद्दलची जी काही मौखिक स्वरूपातील इतिहास आहे ते आपण नाकारलं. अलीकडच्या कालखंडात पाश्चात्य कंट्रीजमध्ये, राष्ट्रामध्ये मौखिक परंपरेला, रीतिरिवाजांना एवढं महत्व आलेलं आहे आणि त्यातून विविध प्रकारची जी काही ज्ञान प्रवाह जो काही वाहत आलेला आहे आपल्याकडे, त्याला आपण चांगल्या पद्धतीने स्वीकारतो आहोत. आपण त्याचा खूप मोठा उदो करतो किंवा पाश्चात्य राष्ट्रामध्ये लोकोक्ती जे काही आहेत, लोककथा आहेत, लोकगीता आहेत, दंतकथा आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, ओरल हिस्ट्री आपण मौखिक इतिहास ज्याला म्हणतो, त्याला आपण खूप महत्व दिले. पण भारताच्या बद्दल आपण का करू शकलो नाही असं? कारण आपली मानसिकता, आपली जी काही हायपोथेसिस आहेत त्यामध्ये हा समाज कुठेतरी फिट होत नव्हता. शास्त्रीय चौकट जी काही निर्माण केल्या गेलेली होती आदिवासी समाजाच्या बद्दल, त्यामध्ये यांचा इतिहास फिट होताना दिसत नव्हता. आणि त्यामुळे आपण खरोखरच या आदिवासी समाजाचा इतिहासालाच नाकारलं आहे, अशा पद्धतीचा माझ्या दृष्टिकोनात आला. माझ्या दृष्टिपथात ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणून मी त्या कालखंडाबद्दलची जी काही माहिती लोकांनी लिहून ठेवलेली आहे त्याची जेव्हा समीक्षा करायला गेलो, ज्यामध्ये JF हेविट आहेत, बॉम्बफिल्ड फुलर आहेत, HD संकाली आहेत, कॅप्टन फोर्सिथ आहेत, की DD चॅटर्टन आहेत, RV रसेल अँड हिरालल आहे, की WV ग्रिक्सन आहेत, YM काणे आहेत, की CU विल्स आहेत, MP बुरडकर आहेत, अशा प्रकारच्या विद्वानांनी जे काही लिखाण केलेलं आहे, या लिखाणामध्ये आदिवासी समाजाबद्दलची कुठेतरी जे काही एक अस्मिता किंवा त्यांची ओळखच्या संदर्भात ते कुठेतरी जे आहेत, म्हणजे त्यात काही प्रश्नांचे उत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रश्न अनेक निर्माण केले. आदिवासी कोण आहेत, ते कुठून आलेले आहेत, ते कसे आहेत, ते काय करतात, काय खातात, अशा अनेक प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रश्नांचे, म्हणजे आपण असं म्हणू की कौतूहलपूर्ण, कौशल्यपूर्ण नव्हे, कौतूहलपूर्ण जे काही त्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा पहिल्यांदा अध्ययन करण्याचा लोकांनी प्रयत्न केलेला आहे. पण त्या सुद्धा कुठल्या आधारावर? वर्तमान काळातील आदिवासी समाजाच्या परिस्थिती अनुरूप त्यांचे हे सगळे अध्ययन आणि त्यांचा विश्लेषण पुढे बघायला मिळतो.
म्हणजे अलीकडे आपण जर ही चर्चा करायला हरकत नाही की खरोखरच आज जो समाज ज्या पद्धतीचा दिसतो हा हजारो वर्षापासून असाच समाज राहिला असेल का? मला बरेचदा प्रश्न पडतात. किंवा टॉपसी टर्फी तर झालेलं नसेल की अशा प्रकारचे खूप सारे क्रांत्या भारतीय भूभागामध्ये झालेल्या आहेत, ज्यामध्ये सांस्कृतिक क्रांती म्हणा की सामाजिक क्रांत्या आपल्याला म्हणता येईल, किंवा राजकीय उलटफेर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये अनेकांची सत्ता गेलेली आहे. जो समाज कधी काळी सत्ताधीश होता तो आज समाज गरीबात आपल्याला दिसतो. ज्या लोकांचे गोडवे मध्ययुगीन कालखंडामध्ये लोक गायचे मुघलांचे, त्यांचा आज आपल्याला थांब पत्ता सुद्धा लागत नाही, अशा प्रकारचा इतिहास त्यांचा आपल्याला बघायला मिळतो. सुलतानशाहीचा कालखंड असो की दक्षिण भारतातील बहामनी संस्थानिकांचा राजांचा कालखंड असो, कुठे आहेत त्यांचे वंशज? आणि त्यामुळे ह्या जे काही राजकीय उलटफेर ज्या काही गोष्टी उलथापालथ होत राहतात त्यात हे साधारणपणे आपल्याला असं मानायला हरकत नाही एक जागतिक पातळीवर किंवा सर्वसामान्य युनिफॉर्म अशा प्रकारची कन्सेप्ट विकसित करण्यास हरकत नाही की जो समाज ज्या पद्धतीचा प्राचीन कालखंडात होता तशाच पद्धतीचा वर्तमान काळात असेल अशा प्रकारची शाश्वती नाही. किंवा वर्तमान कालखंडामध्ये जो समाज आपल्याला अतिशय संपन्न दिसतो तोच समाज त्या कालखंडात अशाच प्रकारचा होता असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येत नाही. आणि बहुतेक इथेच आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपले रिसर्च टूलमध्ये खूप मोठी गफलत झाली आणि त्या गफलतीच्या माध्यमातून आदिवासींचा इतिहास आपल्याला अंधार युगातला दिसला. आणि त्या अंधार युगामध्ये त्यांचे जे काही सांस्कृतिक मूल्य आहेत, त्यांची सामाजिक संरचना आहे, त्यांची आर्थिक जी काही जडणघडण आहे किंवा त्यांचा राजकीय इतिहास हा धुमीळ झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या ठिकाणी अनेक प्रश्न निर्माण होतात की खरोखरच यासाठी तो समाज जबाबदार आहे की ज्या लोकांनी त्यांच्याबद्दल जे काही रेखांकन केलेलं आहे ते लोक जबाबदार आहेत, की ही चूक सुरुवातीच्या पिढीमध्ये वेस्टर्न किंवा पाश्चात्य जे काही लेखक असतील त्या लोकांनी केली असावी आणि त्यावर ओढत आपण पुन्हा त्याची चूक जी आहे पुनरावृत्ती आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये केलेलो असू असंही होण्याची शक्यता आहे. एक्झॅक्टली असंच आदिवासी समाजाचा इतिहासाबद्दल झालेला आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा 1947 ते 70च्या दशकामध्ये अनेक लोकांनी आदिवासी समाजाचा बद्दल लिखाण केलेलं आहे. वॅरी रेल्विन आहेत, फुरेर हेमनडॉर्फ आहेत, की सेतू माधुराव पगडी आहेत, लीला दुबे आहेत, एस एस सरकार आहेत, स्टीफन फुक्स आहे, जी एस घुरिये, इरावती कर्वे, गियरसन, डी एन मजुमदार, ठक्कर बापा, अशा प्रकारचे, किंवा महात्मा गांधीजी असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्यापैकी अनेकांनी जी एक प्रतिमा, एक ओळख, एक अस्मिता जी आदिवासींची लोकांच्या समोर आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेला आहे त्यामध्ये कुठेतरी आदिवासी या शब्दाचा जन्म होताना दिसतो आहे, कुठेतरी शेड्यूल्ड ट्राईब या शब्दाचा जन्म झालेला दिसतो आहे, कुठेतरी एक नवीन शब्द गिरिजन हा उदय होताना या ठिकाणी दिसतो आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जी नामावली होती, मूल निवासी, आदिपुत्र, वनपुत्र, धरतीपुत्र, लंगोटिये, वन्य जमाती, जंगलचे राजे, अरण्यक, अशा प्रकारची जी बिरुदावली स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये वापरल्या जात होती ती आता थोडीफार बदललेली आपल्याला या कालखंडात दिसते. आणि म्हणून या सगळ्या बदलामध्ये कुठल्याही लेखकाने, कुठल्याही विद्वानांनी हा प्रश्न केला नाहीये की आदिवासी स्वतःला कुठल्या नावाने ओळखतात किंवा कुठल्या नावाने ते लोक स्वतःला बोलावतात. आणि म्हणून जी चूक स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये विद्वानांनी केलेली होती त्याचं रिपिटेशन जे आहे आपल्याला स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा बघायला मिळतं. अतिशय अलीकडचा कालखंड जर आपण घेतलं, समजा 1970 1995 हा जो काही ज्याला आपण उत्तर आधुनिक कालखंड म्हणतो, या कालखंडात सुद्धा तीच गफलत झाली आहे. पुन्हा थोड्याफार प्रमाणात आपल्याला असं म्हणता येईल की काही जे काही मुद्दे आहेत त्यांचा स्पर्श जो आहे लोकांनी केलेला आहे. गोविंद गारे आहेत, की एडवर्ड रे आहेत, की दुर्गा भागवत आहेत, विलास संघवे आहेत, व्यंकटेश आत्राम आहेत, गोदावरी पारुडेकर आहेत, मोतीरावन कंगाली आहेत, की भाऊ मांडवकर आहेत. अशा प्रकारचा ह्या लोकांनी पहिल्यांदा आपल्याला असं म्हणता येईल की अनेक वर्षानंतर पहिल्यांदा आदिवासी समाजाच्या अस्मितेला ओळखीला त्यांनी दुजोरा दिलेला आहे आणि एक नवी जी संकल्पना त्यांच्याबद्दल त्यांनी वापरलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि कंगाली साहेब आणि अन्य जे काही लोक आहेत ते जसा कोयतूर हा शब्द जो आहे तो या ठिकाणी वापरताना दिसत आहेत. आणि मग
अनेक साहित्यामध्ये अलीकडच्या कालखंडात कोया, कोयतूर अशा प्रकारच्या शब्द आपण प्रयोग जो ऐकतो आहोत. ते त्यानंतर मग वनवासी हा शब्द मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला. आजही तो खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आदिम हा शब्द त्या कालखंडात एक प्रचलित अशा प्रकारचा शब्द होता. अशा पद्धतीचे. शिवाय नजीकच्या भूतकाळामध्ये जर आपण बघितलं समजा 1995 आणि त्याच्या अलीकडच्या कालखंडामध्ये, तर इकडे डी कोसंबी आहेत, रामचंद्र गुहा आहेत, बी मेहता, विनायक तुमडामजी आहेत, आर मुरकुटे, जी देवगावकर, अलका हिवाडे, एस सिंग, संजय साळुंके अशा प्रकारच्या लोकांनी मग आधीच्या पिढीने जे कोयतूर शब्द किंवा कोया अशा प्रकारचे शब्द जे प्रचलित केलेले होते, त्या आधारावर ह्या लोकांनी लिखाण केलेला प्रयत्न आपल्याला दिसतो आणि वास्तविक आदिवासींच्या जीवनाला त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या ठिकाणी 2 गट आपल्याला बघायला मिळतात प्रत्यक्षात मध्ये. एक तो गट जो स्वातंत्र्य कालखंडापूर्वी किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये त्यांनी आदिवासी समाजाची जी प्रतिमा तयार केलेली होती त्याचंच रिपिटेशन स्वातंत्र्योत्तर कालखंडात केलेलं आहे. पण स्वातंत्र्योत्तर कालखंडात जे काही लिखाण केलेलं होतं त्याला खंडन करणारा एक तिसरा गट या ठिकाणी येतो आणि या अशा प्रकारचा जो काही एक नवीन इतिहासाचा जो ट्रेंड होता, रिरायटिंग ऑफ हिस्ट्री म्हणा किंवा आपण डिकोडिंग आपण म्हणू शकतो त्याला, अशा प्रकारच्या ट्रेंड्समध्ये उत्तर आधुनिक कालखंडात जे काही प्रयत्न झाले त्यातून हे नवी कल्पना, वास्तविक स्वरूपाचा जो काही इतिहास आहे आदिवासींचा तो हळूहळू पुढे येऊ लागलेला असा आपल्याला दिसून येतो. आणि अशा पद्धतीने नजीकच्या भूतकाळामध्ये जो डिकोडिंगचा कालखंड होता, डिकन्स्ट्रक्शनचा कालखंड होता, या कालखंडामध्ये कोयतूर, कोया अशा प्रकारच्या शब्दांचा प्रयोग आपल्याला लोक करताना दिसतात. याचाच अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की ज्या पद्धतीची ओळख, अस्मिता त्यांना प्राचीन कालखंडापासून देण्यात आलेली होती, ती प्रतिमा दूर करण्यासाठी आपल्याला 20वे शतक उजाडावं लागले. तेव्हा कुठे आदिवासी कोण आहेत, काय करतात ते लोक, त्यांचा इतिहास काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे, अशा प्रकारच्या ज्या कधी काळी गूढ समजल्या जाणाऱ्या ज्या काही कल्पना लोकांच्या होत्या, ज्या विचारसरणी त्यांची होती, त्याच्यात खूप मोठा बदल करायला भरपूर वर्ष आपल्याला खर्ची घालावे लागले. अशा प्रकारचा हा सगळा इतिहास आहे. तर या ठिकाणी पुन्हा एक म्हणजेच आमच्यासारखा एक साधारण जो एक विद्वान म्हणा, विद्वानही म्हणता येणार, आम्ही तर अभ्यासकच आहोत, एक साधारण कोणी विद्वान जर आपण म्हणू की आदिवासी समाजाचा जो अभ्यास करत असेल, तो जेव्हा 2 प्रकारच्या संस्कृती बघतो तेव्हा पुन्हा एकदा क्रॉस मध्ये येतो. क्रॉसिंग मध्ये तो कसा येतो? तो असा की वर्तमान जे काही समाज आहे त्याची कल्चर आपल्याला वेगळं दिसतंय आणि जो एक प्रचलित अशा प्रकारचा राजसत्ताधीश राहिलेला जो समाज आहे त्याचा कल्चर आपल्याला वेगळा जाणवतो. पण साधारणपणे आपण जर बघितलं समजा तर आपल्याला असं लक्षात येईल की सर्वसामान्यपणे आदिवासींची जी काही संस्कृती आहे, त्यांच्या ज्या काही मूल्य आहेत त्या सारख्याच समजल्या जातात, पण असं नाही. आणि म्हणून ज्या समाजाला आपण जंगली म्हणतो, अरण्यात राहणारा म्हणतो, निसर्ग धर्म पालन करणारा म्हणतो, तोच समाज सत्ताधीश म्हणून वेगळा दिसतो आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रश्न असा पडतो की आदिवासी समाजाची किंवा समाजाच्या बद्दल आपली जी काही कल्पना आहे की ते निसर्ग धर्म पालन करणारे आहेत, जंगलामध्ये राहणारे लोक आहेत, कंदमुळे खाणारे लोक आहेत, प्रथा परंपरा पालन करणारे लोक आहेत, मांसाहार करणारे लोक आहेत, हाच समाज सत्ताधीश म्हणून वेगळा दिसतो आपल्याला. आणि म्हणून या ठिकाणी क्रॉसरोड मध्ये एखादी विद्वान येतो, एखादा अभ्यासक येतो आणि त्याला समजायला अतिशय कठीण होतो की तो वर्ग कुठला होता ज्याने मध्ययुगीन कालखंडामध्ये राजसत्ता केलेली आहे, राजवंशाच्या स्वरूपामध्ये त्यांनी आपली प्रतिमा प्रस्थापित केलेली होती. त्याची संस्कृती आणि जंगलात राहणाऱ्याची संस्कृती सारखीच होती का? नव्हे. दोनही संस्कृत्या ह्या कुठेतरी आपल्याला भिन्न सापडतात. तोच ऍक्च्युअली बदल आणि तेच जे काही आहे एक वेगळ्या प्रकारचं विश्लेषण आजच्या आपल्या संभाषणामध्ये मांडण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आणि खरोखरच अनेक कन्फ्युजन अलीकडच्याही कालखंडामध्ये आहेत. मी अनेक लोकांना ऐकलेलं आहे, ते लोक म्हणतात की आदिवासी समाज जो आहे त्याची मूळ जे आहे, त्याची जड जे आहे ते सिंधू संस्कृतीपासून जर येत असेल आणि खरोखरच जर सिंधू संस्कृतीपासून त्याचा जर उगम होत असेल
तर ती कुठल्या प्रकारची संस्कृती होती? ती नागरी संस्कृती होती. त्यात अतिशय ते संस्कृती सभ्यतेच्या स्वरूपामध्ये ओळखल्या जाते. सभ्यता म्हणजेच काय? सभ्यता आणि संस्कृतीमध्ये काय फरक आहे? संस्कृती म्हणजे ज्या काही नैतिक मूल्य आहेत त्या आपण साधारणपणे समजतो. पण भौतिक जे काही विकास आहे, रोड्स असतील किंवा जहाज बांधणी असेल, विविध गोष्टींची जी काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, याला आपण सभ्यतेच्या स्वरूपामध्ये गणतो. साधारणपणे अमेरिका ही सभ्यतेचं प्रतीक समजलं जाते, भारत हे संस्कृतीचं, कारण आपल्याकडे जे काही मूल्य आहे त्या आधारावर आपण याला संस्कृती आणि त्याला सभ्यता असं म्हणतो. सिंधू घाटी सभ्यता म्हणजेच तिथे जो डेव्हलपमेंटचा एक जो उच्चांक त्या 7 देशांनी गाठलेला होता त्या आधारावर आपण तिथे सभ्यता होती असं म्हणतो. जसे मोहनजोदडो आहे समजा फॉर एक्झाम्पल, की मायन संस्कृती आहे, की हाँगहो नावाची जी काही चायनीज सभ्यता होती, ह्या सभ्यता शहरी सभ्यता होत्या, ह्या नागरी सभ्यता होत्या, ज्यामध्ये राजपाट करण्याची एक वेगळी परंपरा त्या ठिकाणी होती. समाज हा अतिशय सुसंस्कृत होता. त्यांची जी काही घरदारांची रचना आपण जर बघितली समजा तर आपल्याला लक्षात येईल की 90 डिग्रीज मध्ये त्यांचे रस्ते कटत असत. 2 मजली 3 मजली 4 मजली घरे त्या कालखंडात होती. त्या घरांच्या प्रत्येक घरामध्ये विहीर होत्या. त्या घरांचे दरवाजे जे आहेत ह्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेने उघडत असत, ज्यामुळे त्या ठिकाणी जे आहे कशाही प्रकारचे धूल माती जाणार नाही याची काळजी ते लोक घ्यायचे. रस्त्यावर दिवाबत्ती त्या लोकांनी करून ठेवलेली होती. त्या कालखंडातील लोक सौंदर्याप्रती अतिशय जागरूक होते. अशा कितीतरी गोष्टी ज्या आपण बघतो आहोत आणि ज्या प्रकारची परत दर पदर त्यांची जी काही किल्ले बांधणी होती त्यांच्या ठिकाणांची, त्यावरून असं लक्षात येते की सगळ्या प्रकारचे स्तर त्या ठिकाणी होते. उच्चवर्गीय त्या ठिकाणी होता, मध्यमवर्गीय होता, सेवक वर्ग होता वगैरे वगैरे. आजही आपण त्यांची भाषा समजू शकलो नाही आहोत आणि म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल खूप सारी माहिती नाही. पण तिथले जे काही भग्नावशेष आहेत, ज्या काही आपण त्या ठिकाणी अवशेष सापडतात, त्या बोलत आहेत आपल्याशी आणि त्या सांगतात की तिथे एक सभ्यता बसलेली होती. आता ती कुणाची आहे ह्याबद्दल स्पष्टपणे मला या वेळेला या ठिकाणी सांगणं कठीण आहे. पण आदिवासी समाजाच्या ज्या काही अभ्यासक आहेत त्या लोकांचा दावा आहे की आदिवासी समाजची जड जी आहे सिंधू संस्कृती आहे. तर मला या ठिकाणी प्रश्न पडतो की तत्कालीन समाज जो आपण बघतो आहोत त्या समाजामध्ये खरोखरच सिंधू सभ्यतासारख्या गुणवत्ता आणि त्यांची जी काही कौशल्य आहेत त्या कुठे आहेत? आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी अतिशय विरुद्ध दिशेने चालत आहेत. आणि म्हणून डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात की कारण सिंधू घाटी सभ्यता ही जर नागरी होती तर आजचा आदिवासी समाज हा जंगली कसा? मग त्या कालखंडातली जे काही त्यांची समज होती, संस्कृती होती, सामाजिक रचना होती, ती वेगळी असली पाहिजे. आणि मग तिथून या लोकांनी ज्या पद्धतीमध्ये आज आपल्याला आदिवासी समाज डोंगर दऱ्यामध्ये पाहायला मिळतो, निर्जन अशा प्रकारच्या ठिकाणी तो पाहायला मिळतो, हजारो वर्षापासून आजही त्या ठिकाणी जो आपल्याला वास्तव्यास सापडत आहे, ह्याचा काय अर्थ निघतो आहे? अचानक सुपीक असलेल्या लँड पासून, ज्याची आपण जसं सिंधू घाटी सभ्यता सप्त सिंधूचा प्रदेश जर आपण म्हणतो, मैदानी भाग आहे समजा, सुपीक जमीन आहे, अशा प्रकारच्या जमिनीला अकारण कोणीतरी सोडून अशा प्रकारचा जंगलाचा आश्रय घेणार काय? आणि मग अकारण जर त्या लोकांनी अशा पद्धतीने व्हॉलंटरी जर त्यांनी ते त्यागलेलं असेल तर असं शक्य आहे का की कोणी एखादी सुपीक मैदान, पाण्याचा जो काही भूभाग असेल तो पट्टा तो सोडून तो दुसरीकडे अशा प्रकारचा निर्जन ठिकाणी अरण्यामध्ये तो कशासाठी गेला असावा? आणि मग प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की जी संस्कृती, ज्या पद्धतीचे मूल्य आज आपण बघतो आहोत ती नंतरच्या कालखंडात तर विकसित झालेली नाही आहे. कारण ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण जेव्हा तपासतो तेव्हा त्यांची मुळे जर तिकडे कुठेतरी दडलेली आहेत ऐतिहासिकपणे, तर आपल्याला म्हणू की ती तर शहरी संस्कृती होती, ती तर नागरी संस्कृती होती. मग आज ज्या पद्धतीचा समाज आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामध्ये खरोखरच त्याचा काही मॅच, त्याचा काही मिलाप होतो काय? आणि म्हणून हा सगळा इतिहासाचा भाग आहे, डिबेटचा भाग आहे. आपण चर्चा करू शकतो. आज आपण त्या भूतकाळाला आज आपण बदलू शकत नाही, मला कल्पना आहे या सगळ्या गोष्टींचे. पण तरी सुद्धा हे जे काही अनंत प्रश्न अशा
संवादाच्या दृष्टिकोनातून जे पुढे येतात त्यापासून आपल्याला काय इंगित होतं. आणि म्हणूनच नागरी संस्थेचा प्रतिनिधित्व करणारा हा जो काही समाज आहे तो अरण्यक कसा झाला, तो जंगली समाज कसा झाला, त्यांना त्या अशा प्रकारचा नागरी संस्कृतीपासून सभ्यतेपासून त्यांना कोणी हाकलून लावणारा तर त्या ठिकाणी कोणी आला नाही. ज्या पद्धतीचे काही थिअरीज आहेत, काही डिबेट्स आहेत, कारण अकारण विनाकारण त्याग करून तो व्यक्ती जाणार नाही. मग जंगलामध्ये लोक कशासाठी जात होते? मध्ययुगीन कालखंडात अनेक राजांचा इतिहास मी बघितलेला आहे. लोक आश्रय घेण्यासाठी जंगलामध्ये पलायन करायचे, बड्या शत्रूपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी लोक जंगलामध्ये आश्रय घ्यायचे. असं तर काही झालं नसावं की स्वतःचा आत्मसन्मान, स्वतःची अस्मिताची सुरक्षा करण्यासाठी या समाजाने जंगलांचा आश्रय घेतला असावा. असे कितीतरी प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि खरोखरच मग अशा प्रकारचा जर बदल झाला असेल समजा, तर मग लाईन मोडली कोणी? साधारणपणे आपण जर बघितलं समजा, तर सिंधू घाटी सभ्यतामधून जो काही समाज या ठिकाणी येत आहे तो समाज मध्ययुगीन भारतामध्ये पुन्हा आपली उपस्थिती दर्ज करत आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये या मध्य भारतामध्ये देवगड, छिंदवाडा जिल्हा, बैतूल या जिल्ह्यात खेरला नावाचा एक खूप मोठा किंगडम होता 13व्या शतकामध्ये. गडामंडला जबलपूर जवळ एक मोठा साम्राज्य होता, 57 गड त्यांचे होते, अशा पद्धतीचा इतिहास आपल्याला सांगतात. चांदागड नावाचा एक दक्षिणेतील गोंडवानाचा दक्षिण भूभागामध्ये असलेला एक चंद्रपूरचा इतिहास किंवा चांदागडचा इतिहास असं म्हणतात. मग ह्या ज्या काही आपल्याला म्हणता येतील की सत्ताधीशांचा जो उदय आहे ह्यांची मुळं कुठं असावीत? म्हणजे त्या सिंधू घाटी सभ्यतापासून ज्या लोकांनी पलायन करून आश्रय घेतलेला होता, जंगलामध्ये ज्या लोकांनी मुक्काम ठोकला होता, तिथून हे सत्ताधीश या ठिकाणी मध्य भारतात आले असावेत की नागरी संस्कृतीचा प्रतिनिधित्व करणारे हे जे काही राजसत्ताधीश आहेत त्या लोकांचा संबंध त्या सिंधू घाटी सोबत काहीतरी असावा. म्हणजे हे जे काही विचित्र त्रिकोण या ठिकाणी विचारांचे निर्माण होत आहे हे जुळत नाही एकमेकाशी. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता की अशा प्रकारचा हा जो काही समाज आपल्याला दिसतो आहे त्याची दोन संस्कृती आपण त्यांची सरमिसळ करू शकत नाही, त्या दोन प्रवाहामध्ये वाहलेल्या आहेत. याचा अर्थ असंही नव्हे की आदिवासी समाजाचे दोन दोन जे आहेत आपल्याला म्हणता येतील की त्याचे टप्पे आहेत, नव्हे, एकच आहे, एकच असेल. पण या ठिकाणी जो दिसतो आहे ऐतिहासिक दृष्टिकोनातून तो प्रवाह आपला खरं तर या ठिकाणी वेगळा आहे. आणि ज्या पद्धतीचं अध्ययन आणि अध्यापन आपण करतो आहोत तिथे मात्र तो आपल्याला अतिशय विचित्र वेगळा अशा प्रकारचा दिसतो आहे. आणि म्हणून गोंडवाना नावाची जी काही संकल्पना ही काही नव्याने मी सांगत नाहीये. आपल्यापैकी अनेक विद्वानांनी याच्याबद्दल ऐकलेलं असेल की एक ब्रिटिश विद्वान होता एडवर्ड सुएस नावाचा 1860च्या दशकामध्ये. त्यांनी गोंडवाना भूभागाला एक जे आहे नाव दिलेलं आहे, एक प्राचीन अशा प्रकारचा भूखंड, आणि त्याला त्यांनी गोंडवाना लँड अशा प्रकारचा दिलेला आहे. त्याच्यावर अनेकांचे वेगवेगळे मतं असू शकतात, पण साधारणपणे आमच्याकडे जी समज आहे की गोंडवाना नावाचा एक भूभाग जो आहे तो त्या भूभागामध्ये राहणाऱ्या प्राचीन ज्या काही जमाती असतील त्यांच्या नावावर त्याने ठेवलं अशा प्रकारची मान्यता सर्वत्र आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा जो काही भूखंड आपण बघतो आहोत, प्राचीन भूखंड, ज्याच्यावर आजही गोंड समुदाय आपला हक्क बजावतो आहे आणि त्या आधारावर तो म्हणतो आहे की आम्ही या भूभागाचे राज्यकर्ते आहोत, यात कुठेही काही खोट नाही, ते सत्य आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये गोंडवाना नावाचा जो काही भूभाग पसरलेला होता त्याची जी काही विस्तार आहे ते मध्य प्रदेश, छत्तीसगड म्हणा, अशा प्रकारचा महाराष्ट्र किंवा कर्नाटकचाही काही भाग आपल्याला म्हणता येईल, ओडिसाचा काही भाग, झारखंडचा भाग, कारण हे सगळे आता अलीकडच्या कालखंडात त्यांचे विखंडन झालेले आहे. पण कधी काळी हे जे काही स्टेट्स आहेत ह्या मोठे होत्या आणि त्यांचा जो काही पसारा होता, विस्तार होता, तो खूप मोठा होता. आणि या अशा प्रकारच्या भूभागावर मध्ययुगीन कालखंडामध्ये गोंड राजवंशांनी, ज्यांना आपण राजगोंड म्हणतो, राजगोंड म्हणजेच हे काही वेगळे गोंड नाही आहेत, राज करणारे म्हणून ते राजगोंड, अदरवाईज ते गोंड याच शब्दाने आणि याच बिरुदावलीने ते ओळखले जातात.
तर अशा प्रकारच्या ह्या राजगोंडांनी जे काही एक राजवंशाच्या स्वरूपामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये 4 किंगडम्स यांनी प्रस्थापित केलेले आहेत. मग ह्या लोकांनी कशाचा बळावर केला असेल? तर ह्या लोकांच्या अंगामध्ये किंवा ह्या लोकांच्या डीएनए मध्ये राज करण्याची किंवा सत्ता गाजवण्याची कुठून काय प्रेरणा त्यांना मिळाली असेल, कुठल्या अशा प्रकारची गुणवत्ता त्याच्यामध्ये असतील. आणि जेव्हा यांचा इतिहास आपण बघतो, गडामंडलाचा असेल, खेरलागडचा असेल किंवा देवगडचा इतिहास आहे जो नंतरच्या कालखंडात नागपूरमध्ये हस्तांतरित करण्यात आला, किंवा चांदागडचा इतिहासाचा बद्दल आपण जेव्हा बघतो, ज्याचा आपण आज खरोखरच या ठिकाणी चर्चा करणार आहोत, तेव्हा आपल्याला असं वाटते की जे हायपोथेसिस या समाजाबद्दल आपण बनवून ठेवलेले आहेत त्या यांचा पुढे बिलकुल टिकत नाहीये असं आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. आणि म्हणून हा जो काही सत्ताधीश समाज होता, त्या समाजाबद्दल ज्या काही कल्पना उपकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत त्या कुठेतरी सत्य आणि खरे वाटताना दिसत नाहीत असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून गडामंडलापासून आपण सुरुवात करूया. गडामंडला नावाचा एक मोठा साम्राज्य मध्य भारतातील जबलपूरच्या नजीक गडाकटंगा नावाच्या ठिकाणी त्याचा उदय झालेला होता. हृदयशहा नावाचा एक गोंड राजा, ज्यांनी पुढील कालखंडामध्ये त्याचं स्थलांतरण जे आहे रामनगर इथे केलं, आणि तिथे त्या कालखंडापासून त्याला गडा मंडला अशा प्रकारची बिरुदावली किंवा अशा प्रकारच्या नावाने ओळखल्या जाऊ लागला. म्हणजे गडाकटंगा हा पुढील कालखंडामध्ये गडा मंडला अशा पद्धतीचा म्हटलं गेलं. हा काही छोटासा जमीनदारी सारखा राज्य नव्हता, खूप मोठा साम्राज्य होता. याचा विस्तार लोक सांगतात की जबलपूर, नरसिंहपूर, मंडला, छिंदवाडा, शिवनी, दमोह, बालाघाट येथील संपूर्ण जिल्हे त्या गडामंडलाचा अंतर्गत येत असतात. पन्ना जिल्हा पूर्णपणे त्याचा दक्षिणी भाग पर्टिक्युलरली तो याचा अधीन होता. सागर जिल्ह्यातील बीना नदीकडचा जो काही पूर्व किनारपट्टी किंवा पूर्व भाग जो आहे किंवा पूर्व हिस्सा आहे तो त्यामध्ये यायचा. बिलासपूर जिल्ह्यातील काही प्रतापगड आणि पंढरिया नावाच्या ज्या काही जमीनदाऱ्या होत्या त्यांचा समावेश या गडामंडलामध्ये होता. होशंगाबाद जिल्ह्यातील तवा नदी आणि त्याचा पूर्वेकडील जो भूभाग आहे तो गडामंडलाचा अधीन यायचा. भंडारा जिल्हा जो नागपूरपासून अतिशय जवळ आहे, इथला उत्तरेकडील जो अर्धांश आहे तो भाग या गडामंडलाचा अंतर्गत यायचा. दुर्ग जिल्हा याचा खूप मोठा, जसं ज्यामध्ये खैरागड रियासत आहेत किंवा कटोली जमीनदारिया ह्या गडामंडलाचा अंतर्गत येत असत. आणि नागपूर जिल्ह्यापर्यंत त्या लोकांनी मजर मारलेली होती. नागपूरच्या अतिशय जवळ असलेल्या कन्हान, पेंच अशा प्रकारच्या नद्या, या नद्यांचा पूर्वेकडील जो भाग होता तो भाग गडामंडलाचा अधीन यायचा. अशा प्रकारे एक विस्तीर्ण भूभागाचे गोंड राजवंश जे आहेत ते राजे होते मध्य भारतामध्ये. आणि ह्यांचा जो उगम आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे ज्यांची नोट केल्या गेली, ज्याची नोंद घेतल्या गेली, ते म्हणजे 13व्या शतकामध्ये गडामंडलांचा बद्दल किंवा गडामंडलामधील राजवंशाबद्दलची नोंद आपल्याला मुघलांच्या जे काही इतिहास आहेत त्यामध्ये खरं तर आपल्याला आईने अकबरी सारखे जे पुस्तक आहेत त्यामध्ये बघायला मिळते. आणि म्हणून हे जे काय आहेत मुघलांचे समकालीन असणारे हे जे काही लोक आहेत हे 13व्या शतकापासून कसे, तर 13व्या शतकामध्ये जे काही कल्चुरीज होते त्यांचा पराजय या लोकांनी केला आणि त्यानंतर मग त्यांचे शक्तीमध्ये रूपांतरण झाले आणि एक बलाढ्य शक्तीच्या स्वरूपामध्ये ते पुढील कालखंडामध्ये मुघलांना टक्कर देताना आपल्याला दिसतात. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजेच 13व्या शतकामध्ये जर त्यांच्या राजसत्तेचा जर उच्चांक असेल समजा, तर आपण कल्पना करू शकतो की त्या उच्चांकापर्यंत पोहोचण्याच्या पूर्वी त्यांनी आपली सत्ता केव्हा सुरू केलेली असावी. कारण अशा प्रकारचे जे काही राजकीय जडणघडण असते हे साधारणतः कुठल्या 1-2 वर्षात, 10 वर्षात, 30 वर्षात होत नसतात. यांना शतको वर्ष लागतात. तेव्हा कुठे अशा प्रकारची एक प्रगल्भ संस्कृती आणि राजसत्ता निर्माण होताना आपण बघतो. आणि म्हणून 14व्या शतकापर्यंत गडामंडला येथील जे काही साम्राज्य आहे ते अतिशय शक्तिशाली आणि सुदृढ अशा प्रकारचा गोंड सत्ताच्या रूपाने त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आलेलं होतं. आणि सुरुवातीचा कालखंड त्या लोकांनी मुघलांच्याही जे काही आधिपत्य होतं त्याला त्यांनी स्वीकारलं नव्हतं.
जवळपास 100 वर्षापावे तो मुघलांची या लोकांनी कुठल्याही पद्धतीने गुलामी किंवा त्यांची जी काही काय म्हणतो त्याला की मांडलिकत्व त्या लोकांनी स्वीकारलेलं नव्हतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जे काही राजे होऊन गेले, त्यांचा जो संस्थापक होता त्याला अनेक नावांनी ओळखल्या जाते, यादवराय, जादूराय किंवा दादीराय, अचलदास, अशा प्रकारचे बिरुदावली नामावलीच्या स्वरूपामध्ये गडामंडलाचा जो काही राजा होता, संस्थापक राजा, त्याला ओळखल्या जातं. आणि हा जो काही राजा आहे यांनी 1370 वगैरेच्या कालखंडामध्ये कुठेतरी त्यांनी आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे असं म्हणतात. आणि मग त्यानंतर एक खूप मोठी रांग लागते, जवळपास 52 जवळपास जे आहेत राजांचे जे काही नाम आहेत खूप मोठे नाव आहेत, म्हणजे आपल्याला विश्वासही बसणार नाही. संग्राम शहा, वीर नारायण, या दलपती शहा, त्या दलपती शहाचीच पत्नी होती महाराणी दुर्गावती, आणि त्या महाराणी दुर्गावतीचाच पुत्र होता वीर नारायण. चंद्रशहा, मधुकर शहा, प्रेम शहा, अशा प्रकारचे जवळपास 23 राज्य आहेत. हृदय शहा, प्रेम शहा, छत्रशहा, केशरी शहा, हरिशहा, नरेंद्र शहा, पहाड सिंग, शिवराज शहा, महाराज शहा, निजाम शहा, दुर्जन शहा, महिपाल शहा, नरसिंह शहा. आणि ह्या नावावरून आपल्याला कुठेही उल्लेख करत असताना जे काही शाह शाह शब्द, सिंग 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 अशा प्रकारचे शब्द जे जुळताना बघतात, तर ह्यावरून आपल्याला वाटतच नाही की हे आदिवासी समाजाचे राजे अशा पद्धतीचे नाव वापरत असावेत म्हणून. त्याचा खूप मोठा इतिहास आहे, तो मी थोड्या वेळानंतर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेन. तर मग अशा प्रकारचा हे जे काही 23 राजांनी गडामंडला जबलपूर जवळच्या ठिकाणाहून संपूर्ण मध्य भारतातील एका मोठ्या भूभागावर सत्ता चालवली होती, त्यांची उपलब्ध्या काय होत्या, काय करून ठेवलं त्यांनी, ज्याची नोंद आपण खरं तर आजच्या कालखंडामध्ये घेतली पाहिजे. तर यामध्ये गडामंडला हे जे काही राजवंश आहे त्यांची उपलब्धी म्हणजे सुरुवातीचे जवळपास 100 वर्षापर्यंत यांनी कोणाचेही मांडलिकत्व स्वीकारले नाही. यांनी मुघलांना सुद्धा प्रारंभिक कालखंडामध्ये कुठल्याही प्रकारची खंडणी त्यांना दिलेली नाही. दुसऱ्या चरणमध्ये मात्र यांनी गडामंडला यांचे नाम मात्र म्हणता येईल आपल्याला, मांडलिकत्व मुघलांचे त्यांनी स्वीकार केले, मात्र बऱ्याच कालखंडापावे तो ते स्वतंत्र राजासारखेच वागले. मुघल यांच्यापेक्षा अतिशय बलाढ्य होते, शक्तिशाली होते, ते यांच्यावर कधीही ताबा मिळू शकत होते. पण मुघलांची जी काही केंद्रबिंदू होती, सत्ता केंद्र होतं, ते गोंडवानापासून खूप दूर होतं, आणि म्हणून त्यांना माहित होतं की आपण गोंडवाना जिंकलं समजा तर या सुदूर भागामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करणे आणि त्याला सुनियंत्रित करणे शक्य नाही, ह्याची कल्पना त्यांना होती. आणि म्हणून ह्या गोंडवानाच्या भूभागावर त्यांनी यदाकदा आक्रमण केलेले आहेत, मांडलिकत्व स्वीकारण्यास त्यांनी बाध्य केलेले आहेत, पण परमनंट स्थायी स्वरूपामध्ये त्यांनी सत्ता प्रस्थापित केलेली नाही. आणि म्हणून या भूभागामध्ये जे काही नियंत्रण चाललं, ज्या काही पद्धती विकसित झाल्या त्या पूर्णतः गोंड राजवंशातून आलेल्या आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय झालं असेल, गोंड शासन पद्धती या मध्य भारतातील भूभागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित झालेली दिसते. अलीकडच्याही इतिहासकारांना हे जे काही गोंड शासन पद्धती आहे ती काय आहे ते समजलंच नाही. कारण काय, तर मुघलांच्या दरबारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहायचे, त्यामध्ये तुरानी आहेत, इराणी आहेत, अफगाणी आहेत, ह्या अशा प्रकारचे गुटबाजी त्या ठिकाणी असायचे. त्यांना नोकरीवर ठेवल्या जात होतं, त्यांना मनसबाच्या स्वरूपात, वतनदारीच्या स्वरूपात त्यांना पैसा दिला जात होता, आणि म्हणून ते मुघलांच्या स्थायित्वासाठी ते लोक मेहनत करायचे, लढाई करायचे, युद्ध करायचे. गोंड राजवंशामध्ये अशा प्रकारची पद्धत नव्हती. गोंड राजवंशामध्ये राजाचे जे काही मनसबदार होते, सरदार मंडळी होते, हे खरोखरच रिश्तेदार होते, नातेदार लोक होते, आणि म्हणून त्यांना नियुक्त करण्याची म्हणजे नियुक्ती पत्र देण्याची गरज पडली नाही. उलट गोंडांचा या कालखंडामध्ये जी काही कर व्यवस्था विकसित करण्यात आलेली होती त्यामध्ये लुटालूट मुळीच नव्हती. राजा नाममात्र कर त्या कालखंडामध्ये घेत असे, आणि त्यामुळे प्रजा त्या कालखंडातील सुखी होती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि जे काही सरदार असतील, प्रांताचे असतील, किल्लेदार असतील गोंडांचे, हे लोक अवतीभोवतीच्या प्रदेशामधून जे काही कर गोळा करायचे, आणि त्या कराच्या मोबदल्यामध्ये त्या लोकांची सुरक्षा त्यांच्या कालखंडात होती, त्यांच्या हातात होती. आणि अशा पद्धतीने संपूर्ण गोंडवानाभर जे काही सत्ताधीश होते हे लोक गोंड जमातीचे संरक्षक म्हणून भूमिका बजावायचे. आणि म्हणून या गोंड समुदायातील राजवंशाच्या या छायाछत्रेखाली गोंड कल्चर विकसित झालेला होता.
पुढील कालखंडात मात्र मुघलांचा पतनानंतर मराठ्यांचा आणि त्यानंतर इंग्रजांचा जो काही प्रादुर्भाव झाला, त्यामुळे हे छायाछत्र जे आहे ते हिरावल्या गेलं आणि त्यामुळे गोंड समुदाय, गोंड जमात जी आहे ती उघड्यावर आली. त्याचे संरक्षक या ठिकाणी हिरावल्या गेले, पराजित केल्या गेले आणि त्यामुळे इथलं जे काही एक प्रगल्भ संस्कृती बाळगणारा जो काही समाज होता त्याला कुठंतरी पलायन करावं लागलेलं होतं. आणि म्हणून जंगली संस्कृती जी काही अडॅप्ट झालेली आहे त्याला खूप हजारो वर्ष लागली असतील असं मला वाटत नाही. ते आज अलीकडच्याच कालखंडातील कुठेतरी घटना असावी, दुर्घटना असावी, 400, 500, 600 वर्षापूर्वीची कुठेतरी. अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी विवेचन या ठिकाणी मिळतं. सैनिक जागीरदारी प्रथा त्या कालखंडात होती. साधारणतः गडामंडलातील राजस्वताचे सैनिक जे आहेत ते अतिशय लिमिटेड होते आणि म्हणून लिमिटेड सैनिक जे आहे त्यांचा खर्च असेल, त्यांची जे काही पगार असतील त्या कमी खर्चामध्ये, कमी करामध्ये सुद्धा करणे शक्य होते. त्यांनी वाढव्य अशा प्रकारचे सैनिक ठेवलेले नव्हते आणि त्यासाठी लागणारा जो काही खर्च असेल तो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी वसूल केलेले नव्हते. आणि म्हणून सैनिकांची संख्या जरी त्यांची कमी वाटत असली राजाची प्रत्यक्ष, पण त्यांचे जागीरदार आणि त्यांचे जे सरदार होते त्यांच्याकडे स्वतंत्रपणे सैनिक असत आणि हेच लोक राजाच्या मदतीला वेळ प्रसंगी धावून येत असत. अशा प्रकारची व्यवस्था गडामंडलाची होती. आणि म्हणून राजा महाराजांनी जे आहे त्यांनी फुल टाइम अशा प्रकारचे सैनिक अपॉइंटमेंट केलेले नव्हते. त्यांचा बहीखाता त्यांनी मेंटेन केलेला नव्हता. त्यांना नियुक्तीपत्रे त्यांनी दिलेली नव्हती आणि म्हणून लिखित स्वरूपामध्ये आपल्याला आदिवासींचा इतिहास सापडत नाही. पण अलीकडचे जे काही संशोधक आहेत त्यांना तर अदालत सबूत मागताय. अशा पद्धतीची जी बतावणी आहे त्यानुसार लिहिण्यासाठी आपल्याला कुठला तरी एव्हिडन्स पाहिजे, आपल्याला कुठेतरी कागदपत्र सापडलं पाहिजे. पण आदिवासी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची समज होती आणि त्या समजच्या आधारावरच राजतंत्र चालायचं. इंग्लंडमध्ये ज्या पद्धतीने आपण म्हणतो की लिखित संविधान नाही, पण तिथली समज अतिशय महत्वाची आहे. लोक जागरूक आहेत, समज त्या ठिकाणी विकसित झालेली आहे. कॉमन कॉन्शियसनेस आणि कॉन्शियसनेस जे आहे ते खूप जागृत आहे आणि त्यामुळे फंडामेंटली आपल्याला असं म्हणता येईल की तिथल्या लोकांमध्ये समज विकसित आहे आणि त्यामुळे तिथे लिहिण्याची गरज नव्हती. तशा प्रकारचाच विचार गडामंडलामध्ये त्या कालखंडात होता, जिथे कुठल्याच बाबीची नोंद लिखित स्वरूपामध्ये करण्याची गरज नव्हती. कॉमन कन्सेन्सस त्या कालखंडात होता, एक समज त्या कालखंडात विकसित झालेली होती अशा पद्धतीची. आणि म्हणून या लोकांनी जी काही कर पद्धती निर्माण केली, या ठिकाणी जे काही भूमी पद्धती किंवा कर व्यवस्था त्यांनी बांधून ठेवली होती, त्या नंतरच्या कालखंडात आलेल्या राजवटींना टाळता आलेलं नाही. मराठ्यांची सुद्धा सत्ता नंतरच्या कालखंडात प्रस्थापित झाली असली तरी सुद्धा त्यांनी गोंड राजवंशांनी जी कर पद्धती लागू केलेली होती, टकोली नावाची, तीच कर पद्धती त्यांनी पुढे चालवलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचे हे जे काही राजे लोक आहेत, ह्या राजे लोकांनी लोककल्याणकारी अशा प्रकारचं राज्य चालवलेलं आहे. आणि त्या कालखंडामध्ये लोकांनी म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की पशु पक्षी आणि त्यानंतर मनुष्य जमात सुद्धा सुरक्षित हातामध्ये होती असंच आपल्याला म्हणता येईल. धार्मिक सहिष्णुतेचा अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचं एक्झाम्पल जर त्याला कोणाला द्यायचं असेल तर त्या गोंड राजवटींना देता येईल. यांनी मुस्लिम समुदायाला किंवा मुस्लिम जे काही जनता होती त्याला त्यांनी आश्रय दिला, मराठा समाजाला त्यांनी आश्रय दिलेला आहे आणि जे काही सांप्रदायिक वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक संघटना असतील किंवा संप्रदाय असतील त्या सर्व लोकांना स्वतंत्रता त्यांनी बहाल केलेली होती. कुठेही असं एक्झाम्पल सापडणार नाहीये की आदिवासी राजांनी आपला धर्म किंवा आपल्या ज्या काही धार्मिक संकल्पना असतील त्या जनतेवर लादल्या आहेत, अशा प्रकारचं नाही आहे. वेळ प्रसंगी या लोकांनी आपल्या जनतेच्या संरक्षणात स्वतः त्यांनी दुसरा धर्म स्वीकारलेला आहे, याचेही एक्झाम्पल्स आपल्याला सापडतील. आणि म्हणून या लोकांनी अन्य समाजातील ज्या काही भावना असतील त्या समजून घेतलेल्या आहेत, सहिष्णुता त्यांनी दाखवलेली आहे आणि अशा पद्धतीने एक अद्वितीय अशा प्रकारचा मिसाल त्या लोकांनी कायम केलेली आहे, हे आपण विसरतो आहोत. अशा प्रकारचा नुसतं हा आपण गडामंडलाचा राजकीय इतिहास जरी बघितला आणि त्यांची उपलब्धी तरी आपल्याला या ठिकाणी सफिशियंट आहे. दुसरीकडे देवगड नावाचा एक दुसरा किल्ला, नागपूर पासून 70-72 किलोमीटरवर जवळच असलेला एका पहाडीचा पायथ्याशी बसलेला देवगड, चिंदवाडा, मध्य प्रदेश येथील हा भाग आहे. इथे आजही खंडर उपलब्ध आहेत आणि त्या ठिकाणी अवतीभवतीचा प्रांतामध्ये जो आहे
खूप सारे विहिरी खोदल्या गेलेल्या आहेत, बावडी त्या ठिकाणी खोदल्या गेलेल्या आहेत, तलाव खूप मोठ्या प्रमाणात, सरोवर खूप मोठ्या प्रमाणात खोदल्या गेलेल्या आहेत. कुणाची उपलब्धी आहे? कोणी राज्य केलं या ठिकाणी? मग कुणी बांधलं असावं? ते गोंड राजवटीतील राजवंशातील लोकांनी त्याला बांधलेलं आहे. गोंड राजवंशापैकीच एक धुर्वा नावाचे जे काही गोंड आहेत, मळावी नावाचे जे काही गोंड राजवंश होऊन गेले, ते गडामंडलामध्ये राज्य करायचे. धुर्वा नावाचे हे लोक देवगडमध्ये राज्य करायचे. अशा प्रकारचा इतिहास आहे. जाडबा नावाचा त्यांचा संस्थापक होता. त्याच्या शक्तीचा बद्दल असे म्हणतात की तो तमाम उम्र त्या व्यक्तीने जे आहेत लाकडी तलवार त्यांनी वापरलेली आहे. लाकडी तलवाराने त्यांनी, म्हणजे मैस म्हणतो आपण, त्याचा त्यांनी कत्तल केलेली आहे एका बलिदानाच्या दरम्यान. त्याच तलवारीने त्यांनी आधीचे जे काही गवडी राजा होते त्यांचा वध किंवा त्यांना त्यांची हत्या करून स्वतः तो राजा बनलेला आहे, अशा प्रकारचे दाखले देतात. देवगडच्या किल्ल्याला असलेला जो काही खूप मोठा प्रवेशद्वार होता, तो जवळपास 20 माणसं उचलतील एवढा मोठा वजनी होता. तेवढ्या मोठ्या दरवाजाला बाहुबली सारखा हा एकच व्यक्ती उचलायचा, अशा प्रकारचे दाखले इतिहास देतो आहे जाडबाच्या बद्दल. यावरून एकच की शारीरिक शक्ती किती त्यांची असावी किंवा तो किती बलिष्ठ असावा, अशीच प्रचिती आपल्याला यापासून येईल. इतिहासामध्ये अनेकदा अतिशयोक्ती केल्या जाते. मी मगाच बोललो होतो की काव्यात्मक इतिहास आपण लिहू शकत नाही, पण त्याचे प्रतीक संकेत आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून देवगडच्या इतिहासातून ते बलिष्ठ होते, ते शारीरिकदृष्ट्या सक्षम होते, बुद्धिवान होते, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण या ठिकाणी मांडू शकतो. जाडबानंतर देवगडमध्ये अनेक राजे होऊन गेले. कोकशाह, केशरीशाह, दिदारशाह, बख्तबुलंद, जो नागपूरचा ज्यांनी करता धरता होता. नागपूर नगरीच खरं तर ज्या व्यक्तीने वसवली तो बख्तबुलंद शाह, चांद सुलतान, वली शाह, बुरहान शाह आणि अकबर शाह. हे काही मुस्लिम राजे नव्हते, गोंड समुदायाशी होते. पण अलीकडच्या कालखंडामध्ये गोंड समुदाय जेव्हा अशा प्रकारचा इतिहास वाचतो तेव्हा अकबर शाह, वली शाह, चांद सुलतान बघितल्यानंतर त्याची पक्की समज होते, हे आपलं माणसे नाहीत नव्हे. बख्तबुलंदने खरं तर त्या कालखंडात मुघलांचा धर्म स्वीकार केलेला होता. गोंडवानाच्या संरक्षणासाठी किंवा गोंडवाना आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी एक समझोता केलेला होता मुघलांसोबत. त्यांनी त्या कालखंडात त्यांनी त्यांचा धर्म स्वीकारला, त्यांचे मांडलित्व स्वीकार केले आणि आपली सत्ता त्यांनी वाचवली होती. पण त्यावेळेला बख्तबुलंद शाह या व्यक्तीने जे एक वक्तव्य नोंदवलेले आहे ते अतिशय महत्वाचे आहे. तो म्हणतो की रोटीचा व्यवहार मी तुमच्यासोबत करेन, म्हणजेच मुघलांसोबत, पण बेटीचा व्यवहार मी माझ्या समाजासोबतच करेन, अशा प्रकारचं वक्तव्य बोलत त्या व्यक्तीने तो धर्म स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आदिवासी समुदायाचा जे काही कल्चर आहे त्या कल्चरचा ह्या व्यक्तीने काही म्हणजेच विडंबना केलेली नाहीये. त्यांनी जे काही मुस्लिम धर्म स्वीकार केलेला आहे ते गोंडवानाच्या संरक्षणासाठी, आपल्या लोकांच्या संरक्षणासाठी, आपल्या समुदायाच्या संरक्षणासाठी त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही बख्तबुलंद आहे हा अतिशय चाणाक्ष अशा प्रकारचं बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे, ज्यांनी आपली राजधानी देवगडवरून हस्तांतरित केली आणि तो नागपूर नगरामध्ये आला. नागपूर नगर हे जे काही 12 कसबा या ठिकाणी विखुरलेल्या होत्या त्यांना त्यांनी जोडण्याचं काम केलं. एवढेच नाही तर अवतीभवतीचे जे काही समुदाय असतील, आंध्रातील लोक असतील, त्यांना या ठिकाणी त्यांनी इन्व्हाइट केलं. व्यापारी असतील, व्यावसायिक असतील, ह्या लोकांना नागपूर शहरामध्ये बसण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिले. अनेक गोष्टी आहेत. देवगडच्या या राजांनी जे आहे नागपूरमध्ये एक गोंड स्थापत्य कलाची स्थापना केली. इथले खूप सारे जे तलाव आहेत, जुम्मा तलाव आज म्हटल्या जाते, असं वाटतं की ते गोंडांनी बांधलं नसावं, पण ते गोंडांनीच बांधलेलं आहे. गोंड किल्ला या ठिकाणी आजही शाबूत आहे. त्या किल्ल्यावर आजही तोफ ठेवलेला आहे. या गोंडांचाच राजवटीचा कालखंडातील आहेत हे आपण विसरतो आहोत. हिंदू आणि मुस्लिम संस्कृतींचा म्हणा किंवा त्यांचा धार्मिक काय म्हणू आपण त्याला, विचारांचा संगम आपल्याला बघायला जर कुठे मिळत असेल तर तो नागपूरच्या इतिहासामध्ये आपल्याला सापडतो. तर अशा पद्धतीने आणि भोसल्यांनी सुद्धा जी सत्ता या ठिकाणी प्रस्थापित केलेली होती, तर भोसल्यांनी काही गोंड राजवटीला पराभूत करून ते जिंकलेलं नव्हतं. राजकौर नावाची जी काही राणी होती, त्या राणीने आपल्या मुलांचा भानगड मिटवण्यासाठी भोसल्यांची मदत घेतली. आणि त्या कालखंडात रघुजी भोसले यांनी जी काही मदत केलेली होती, त्यांच्या मुलांच्या ज्या काही भानगडी आहेत, तंठ्या आहेत, बखड्या आहेत, त्या सोडवण्यासाठी त्या प्रित्यात बक्षीस म्हणून रतनकौर नावाच्या राणीने गोंड राजवटीचा 3रा हिस्सा, 2 मुलं होते त्यांना 2 हिस्से आणि 3रा हिस्सा भोसल्यांना त्यांनी दिलं होतं बक्षीसपत्र म्हणून. अशा प्रकारची राजवटी आपल्याला कुठे सापडतात. पण हा अशा प्रकारचा जो इतिहास आहे तो आपल्याला
इतिहासामध्ये क्वचितच सापडतो आणि हे खरोखरच आपल्यासाठी दुःखदायी आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल. अशाच प्रकारचे एक राजवट आहे चांदा. चांदा म्हणजेच वर्तमान कालखंडातील चंद्रपूर. चंद्रपूरचा इतिहास तर इतिहासामध्ये जवळपास म्हणतात की 900 वर्षापर्यंत त्या ठिकाणी गोंडांची राजवट होती अशा प्रकारचे पुस्तकं आपल्याला सांगतात. 900 नाही, 800 म्हणू, 700 म्हणू, 600 म्हणू, एवढ्यावर जरी आपण आलो समजा तर भारतातील एकही अशा प्रकारचा राजवंश नाही आहे ज्याने एवढ्या वर्षापर्यंत सातत्याने राज्य केल्याचा दाखला कोणी देऊ शकतो. या संपूर्ण जागतिक इतिहासाचा जरी आपण आढावा घेतला समजा तर 900 आणि 950 वर्षापर्यंत, 800 वर्षापर्यंत एकाच राजवटीने अनंत कालखंडा पावे तो राज्य केल्याचे उदाहरण आपल्याला सापडत नाही. पण ही साधारणपणे विद्वान लोकांना कल्पना वाटते, परिकल्पना वाटते. आमचं म्हणणं आहे की परिकल्पना असेल तर तत्पूर्वीचा जो काही इतिहास आहे त्याचा तुम्ही दाखला द्यावा, जेणेकरून आमचे जे काही विचार असतील, मत असतील ते आम्ही मागे. पण असं त्या ठिकाणी रिकामी जागा आहे आणि त्या जागेला जेव्हा आम्ही आदिवासींचाच तो कालखंड होता असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे विवाद तयार होताना बघायला मिळतात. लेट इट बी. चांदागडचा इतिहास, चंद्रपूर, चांदागड, म्हणजे सगळ्यात आधी शिरपूर नावाचा जो ठिकाण होता तिथे त्यांची राजवट निर्माण झालेली होती. भीम बल्लाळ शाह नावाचा एक व्यक्ती होऊन गेला 770 इसवी सन मध्ये आणि त्या व्यक्तीने खरं तर तेथील जे काही संसाधन आहेत, भौतिक संसाधन आहेत, त्यांचा वापर त्यांनी करायला शिकलं सगळ्यात आधी असे म्हणतात. हा जो काही बेल्ट आहे जो ओडिसा करून इकडे मध्य भारतामध्ये येतो हा अतिशय खनिज संपत्तीने परिपूर्ण अशा प्रकारचा बेल्ट आहे. इथले जे काही पहाड आहेत, तिथले जे काही जंगल आहेत, त्यामध्ये विविध प्रकारचे संसाधन आहेत. लोह अयस्क खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळते आणि या लोहाचा वापर करण्याचा धाडस या व्यक्तीने केलं आणि अन्य लोकांना त्यांनी शिकवलं आणि त्यापासून त्यांनी अवजारे आणि हत्यारे विकसित केली आणि त्या आधारावर तेथील आधी जे काही सत्ताधीश असतील त्यांचा पराजय करून त्यांनी गोंड राजवट चांदामध्ये निर्माण केली असा दाखला आपल्याला इतिहासामध्ये मिळतो. तर अशा प्रकारचा आणि त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये जे काही बळकटी स्वतःला प्राप्त करून घेतली, माणसं त्यांनी जुळवून घेतले, संघटन त्यांनी तयार केले आणि त्या बळावर आपली सत्ता चांदागड, चंद्रपूर इथे त्यांनी बसवली. त्यांचे 3 राजधान्या आहेत आणि ह्या राजधान्या अशा कालांतराने बदलले नसतील, त्याला खूप मोठा कालखंड लागला असेल. शिरपूर नावाचं ठिकाण तिथे सर्वात आधी राजधानी होती. नंतर बल्लाळशाह या ठिकाणी बल्लाळशाह नावाचा राजाने ती हस्तांतरित केली. पुढील कालखंडात चांदा या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सत्ता हस्तांतरित केली. अशा पद्धतीचे आणि मग खूप सारे नाव आहेत, खूप मी या ठिकाणी त्यांचा उल्लेख करणार नाही. पण चांदागडची प्राचीनता आपल्याला कशी जाणवते तर सगळ्यात आधीचे जे भीम बल्लाळ शहाचा आधीचे जे काही राजे होऊन गेले त्यांचा नावाच्या मागे सुर अशा पद्धतीचा बिरदावलीचा उपयोग झालेला आहे. सुर, सेन अशा पद्धतीचे, असुर, सुर, सेन असे नावं आपल्याला सापडतात. त्यानंतरच्या कालखंडात सिंग हा शब्द प्रयोग होतो जो सुलतान शाहीच्या आधी जे काही राजपूत राजे या ठिकाणी होऊन गेले असतील त्या कालखंडात जे काही आपण म्हणू की क्षत्रिय लोक आपल्या नावाच्या पुढे सिंग शब्दाचा प्रयोग करत असत त्यांचा समकालीन ते लोक असावेत. नंतरच्या कालखंडात शाह अशा प्रकारचा बिरुदावली त्यांच्या नावासकट येतो. जसं खुर्जा बल्लाळ सिंग, हीर तसंच दिनकर सिंह. पण नंतरच्या कालखंडात मात्र वेगळे आहेत. खांडक्या बल्लाळ शाह, हीर शाह, खोंड्या शाह, बाबाजी बल्लाळ शाह. शाह हा शब्द प्रयोग या ठिकाणी होताना दिसतो. मराठ्यांच्या कालखंडामध्ये राव अशा प्रकारचा शब्द प्रयोग त्यांनी केला. म्हणजे या सगळ्या लोकांचे ते समकालीन असावेत असं आपल्याला या ठिकाणी जाणीव होत नाही का? निळकंठराव अशा पद्धतीचा शब्दप्रयोग जर मराठ्यांच्या कालखंडात होत असेल तर ज्या ज्या कालखंडाचा हे लोक प्रतिनिधित्व करायचे त्या त्या कालखंडात ज्या ज्या पद्धतीचे नावं वापरण्याची परंपरा होती तशा प्रकारची परंपरा चांदगडचाही इतिहासामध्ये होती असं आपल्याला बघायला मिळतं. आणि मग चंद्रपूरच्या राजांची देणगी काय आहे? चंद्रपूरच्या राजांनी खरं तर इकडचे जे काही खूप सारे जिल्हे आहेत ते आजही तलावांचे जिल्हे म्हणून, सरोवरांचे जिल्हे म्हणून ओळखल्या जातात. आमच्याकडे एक पद्धत आहे, मामा तलाव असे म्हणतात. मामा तलाव म्हणजे काका मामा अशा पद्धतीचा नाही आहे. माझी मालगुजारी तलाव असा त्याचा अर्थ आहे. आणि हे मामा तलाव हजारोनी आपल्याला ह्या सर्वत्र भूभागामध्ये पाहायला मिळतात. मग या अशा प्रकारचे मालगुजारीचे तलावांची निर्मिती कोणी केली होती, कोणाच्या राजवटीत झालेली होती? तर हे सगळे गोंड राजवटीचा कालखंडात निर्माण केलेले आहे. त्यांच्याच कालखंडामध्ये ती मालगुजारी नावाची पद्धत होती. जमीनदारी आणि मालगुजारीमध्ये खूप मोठा फरक आहे.
जमीनदार हे लोक स्वतः जमिनीचे मालक असायचे, माल गुजार मात्र त्या क्षेत्राचे राखणदार असायचे. ही पद्धत गोंड राजवटीचा कालखंडात विकसित केल्या गेलेली होती. येथील जे काही अरण्य आहेत त्यांनी त्या कालखंडामध्ये कापल्या. तिथे शेतीयोग्य जमिनीचा विस्तार यांनी केल्या. अन्य आजूबाजूच्या भोवताली जे काही लोक होते त्या लोकांना या ठिकाणी निमंत्रण दिलं, त्यांना बसवलं. व्यवसाय, व्यापार ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी विकसित केल्या. कला कौशल्य त्यांनी विकसित केलं. ह्यांचे एक्झाम्पल आजही आपल्याला त्यांचे मकबरे चांदागडच्या अवतीभोवती पसरलेले दिसतात. त्यांनी मंदिरं त्या ठिकाणी बांधलेली आहेत. त्यांचे मकबरे आजही शाबूत आहेत. त्यांनी जो काही तटबंदी, किल्ल्यांना घेराबंदी केलेली होती, 7-7 मैलपर्यंत अंतरात त्यांचे किल्ले होते. अशा प्रकारचे किल्ले अन्य लोकांचे आपल्याला सापडताना दिसत नाहीत. आणि म्हणून ह्या लोकांची जी काही कल्पना होती की एका निर्जर, एका जंगली अशा प्रकारच्या भूभागामध्ये स्वतःच्या मेहनतीने त्या लोकांनी जी काही सत्ता निर्माण केलेली होती, हे वाखाणण्याजोगं आहे, हे आपण नाकारू शकत नाही. आणि म्हणून आज जर कोणी म्हणत असेल की या गोंड राजवटीचा उपलब्ध्या काय आहेत, ही काय आहे? ही उपलब्धी नसेल तर अजून काय आहे? अजूनही त्यांचे तलाव, अजूनही त्यांची जल व्यवस्थापन पद्धती मला वाटतं युट्यूबमध्ये सुद्धा प्रसिद्ध झालेली होती. ह्या सगळ्या गोष्टी जशीच्या तशी आपल्याला दिसून येतात. लोह्याचा वापर करण्याचा जर त्या लोकांनी सगळ्यात पहिले शोध लावला असेल तर तो कालखंड कोणता, याचा विचार आपण करायला पाहिजे. वैरागड नावाच्या चांदागडचा अंतर्गत येणारा एक प्रांत जिथे मुघलांच्या कालखंडामध्ये हिऱ्याची खदान होती, अशा प्रकारच्या खदानाचे ते लोक मालक होते असं आपण या ठिकाणी म्हणायला हरकत आहे काय? अशा पद्धतीचा मध्य भारतातील जे काही पशु असतील, हिंस्र पशु असतील, त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा कामही या गोंड राजवटीचा कालखंडात झाला होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि पुन्हा मला या ठिकाणी प्रश्न असा पडतो की हे सगळे जे काही आहेत, देवगडचा किल्ला असेल, खेरलागडचा किल्ला असेल, गढामंडलाचा किल्ला असेल, चांदागडचा किल्ला आहे, हे सगळे मैदानी भागामध्ये प्रस्थापित झालेले आहेत. शिवाजी महाराजांच्या सारखे हे डोंगर, पहाड्यावर, कपारीवर या लोकांनी किल्ले बांधलेले नाही आहेत. मग ही संस्कृती कोणती, ज्याला आपण जंगली संस्कृती म्हणतो, अरण्याची संस्कृती म्हणतो, ती कोणती आणि ही कोणती? आणि खरोखरच मग या ठिकाणी प्रश्न पुन्हा पडतात की खरोखरच जर आपण सिंधू सभ्यता ही जर खरोखरच आदिवासींची जी काही आहे ते विरासत आहे असं जर आपण मानत असू, तर मग त्यांचे प्रतिनिधित्व करणारा मध्य कालखंडामधील समाज कोणता? तर तो गोंड समुदाय तर नव्हता, असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. मग या अशा प्रकारच्या राजवटीच्या कालखंडामध्ये जी काही संस्कृती निर्माण झालेली होती, ज्या लोकांनी अन्य समाजातील लोकांना त्यांनी स्थान दिलं होतं, त्यांना स्वतःचा राजाश्रय त्यांनी प्रदान केलेला होता, तर या कालखंडामध्ये जे काही स्थापत्य निर्माण झालं, जी काही शैली विकसित झाली, जी काही कला विकसित झाली, ही कुठली होती? आणि ती खरोखरच जंगलामध्ये बसणाऱ्या लोकांच्या पेक्षा भिन्न होती काय? एक्झॅक्टली ती भिन्न आणि ही भिन्न होती असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पण पुढील कालखंडात काय झालं? यांच्यापेक्षा जास्त दक्ष, यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली राजांचा या ठिकाणी आगमन होतो, इंग्रजांचा होतो, मराठ्यांचा होतो. आणि ह्या लोकांचा पुढे हे लोक मात्र टिकाव धरू शकले नाही. आणि म्हणून यांचे राजतंत्र कुठेतरी नष्ट झाले. त्याला अनेक कारण आहेत, आपण कुठल्या कारणाला जबाबदार धरू शकत नाही. होऊ शकते की यांच्याकडे शस्त्रास्त्र जे आहेत त्या सगळ्या गोष्टीमध्ये हे लोक कमी पडले असावेत, तंत्रज्ञानामध्ये कुठेतरी कमी पडले असावेत, सगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान असेल किंवा जी काही आधुनिक माहिती असेल, वेगवेगळ्या गोष्टींचा आयसोलेशन हा एक मोठा मुद्दा असू शकतो, किंवा प्रगत अशा प्रकारचा समाज जो आहे त्यांचा पुढे आला आणि त्यांच्या पुढे हे लोक टिकाव धरू शकले नाही. असे आधुनिकताचे जे काही वारे असतील त्यापर्यंत पोहोचू शकले नसतील आणि त्यामुळे हा समाज कुठेतरी हरवला गेला असेल असं आपल्याला या ठिकाणी वाटतो. आणि म्हणून पुढील कालखंडात ज्या काही समाजाचे जे हाल आहेत, वर्तमान कालखंडामध्ये आपण बघतो आदिवासी समाजाची एक जे दुरावस्था अलीकडच्या कालखंडात झालेली आहे, ती आपल्यापैकी कुणापासूनही लपलेली नाही आहे. विविध प्रकारच्या समस्यांनी आपण खरं तर गुंतलेलो आहोत, त्यामध्ये आपण कुठेतरी अटकलेलो आहोत अशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणूनच बरेचदा जे काही अभ्यास करणारे लोक आहेत त्या काय शोधत असतात माहित नाही, पण आदिवासी समाजाला एक म्युझियम समजल्यासारखं त्या ठिकाणी काहीतरी त्या समाजाच्या बद्दल विविध प्रकारची माहिती लोक शोधताना दिसतात. म्हणजे काय म्हणू आपण की लोक आदिवासी समाजाकडे येतात त्यांची आर्थिक संरचना समजून घेण्यासाठी, त्यांची सामाजिक जी काही संरचना आहे ती समजून घेण्यासाठी, त्यांची सांस्कृतिक मूल्य समजून घेण्यासाठी.
आणि म्हणून मला कधी कधी हा आदिवासी समाज जो आहे तो असंच वाटतो की एक म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की काय लपलेलं आहे त्या संस्कृतीमध्ये, की ज्याचा संपूर्ण जग जे आहे शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपल्यालाच ते माहीत नाही. आणि म्हणून प्रश्न अशा प्रकारचे तयार होतात की प्राचीन ज्ञानाचा भंडार तर हा समाज नाही आहे. प्राचीन आयुर्वेदिकचा किंवा आयुर्वेदाचा जनक तर हा समाज नाही आहे. प्राचीन भाषेचा जनक तर तो नाही आहे, कारण सिंधू संस्कृतीची भाषा अजून कुणालाही कळली नाही. आणि म्हणून हा समाज आज ज्या पद्धतीचा दिसतो आहे, कधी काळी हा समाज प्रगत तर राहिला नसावा. अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. आणि म्हणतात ना की हरिणच्या पोटाला कुठेतरी कस्तुरी असते आणि त्यातून निघणारं जे काही सुगंध असते, दरवळत असते, त्याच्या मागे हरिण जे आहे ते खूप धावत असते आणि त्याचा शोध घेत असते, पण त्याला हे माहित नसते की त्याच्या नाभीमध्येच तो कस्तुरी लपलेली आणि त्याच्यापासूनच तो सुगंध पसरतो. असं काही या आदिवासी समाजासोबत तर होत नाही ना. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. साधारणपणे आज कुठल्याही मध्य भारतामध्ये तुम्ही फिरा, गोंड समुदाय असो की आदिवासी समाज ज्याला आज आपण म्हणतो आहोत, तो समाज आपल्याला जय सेवा, जय जोहार अशा प्रकारचे शब्दप्रयोग करतो. बरेचदा प्रश्न पडतो मला, ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण बघितलं तर खरोखरच या जय सेवा आणि जय जोहारच्या पाठीमागे काय लपलेलं आहे. आणि असं या ठिकाणी सापडते की आदिवासी समाज हा कधी काळी सत्ताधीश होता आणि सत्ताधीशांचा प्रति तो निष्ठावान होता. आणि म्हणून त्या कालखंडात ती आपली निष्ठा राजसत्तेच्या प्रती दाखवण्यासाठी सर्व्हिस टू राजा, सर्व्हिस टू राज्य अशा पद्धतीचा, आणि म्हणून जय सेवा आणि अशा पद्धतीचा अर्थाने त्याचा वापर तो कधी काळी व्हायचा, असं मला या ठिकाणी म्हणावं वाटतं. सर्व्हिस टू राजा, सर्व्हिस टू लँड, गोंडवाना लँड, सर्व्हिस टू राज्य, राष्ट्र, अशा पद्धतीचा अर्थ तो त्या कालखंडात होता. अलीकडच्या कालखंडात जयसेवा या शब्दाचा अर्थ सर्व्हिस टू कम्युनिटी असा आपण समजतो, कारण आज आपल्याकडे सत्ता नाही आहेत, राजवटी नाही आहेत, आणि म्हणून आपल्याला ते कन्सेप्ट कुठेतरी बदलला असावा, असा एक अंदाज. दुसरा एक अजून शब्द वापरला जातो जय जोहार नावाचा. जय जोहार असे लोक म्हणतात. हा काय आहे तर हा त्या समाजाचे जे काही प्रतीक आहेत, संकेत आहेत, स्वाभिमान आहे, अस्मिता आहे. आणि म्हणून त्या समाजाची जी काही संवेदनशीलता आहे काही काही घटनांचा बद्दल, ते दर्शवण्यासाठी जय जोहार हा शब्दप्रयोग मध्य भारतामध्ये बहुसंख्य आदिवासी समाज करतो आहे, ज्यामध्ये येथील जे काही मातृशक्तीने जे काही बलिदान केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, महाराणी दुर्गावतीच्या कालखंडामध्ये मुघलांच्या आक्रमणानंतर दुर्गावती ह्या बलिदान पावतात आणि त्यानंतर तिथे ज्या काही राजपूत संस्कृतीला पालन करणाऱ्या आमच्या ज्या काही मातृशक्तीतील महिला होत्या त्या लोकांनी तिथे जोहर केलेला होता, स्वतःला त्यांनी आगीत ओतलेला होता आणि अशा पद्धतीने जो बलिदान केलेला होता त्याचा प्रत्याद आपल्याला म्हणता येईल की जय जोहार अशा प्रकारचा शब्दप्रयोग होत असावा, असा ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपल्याला मानता येईल. आणि म्हणून आज मात्र अशा प्रकारचे जे काही समाज आहे त्या समाजाच्या बद्दल अनेक कल्पना आपण ऐकतो आहोत. एक अजून कल्पना अशाच प्रकारची आहे की राजचिन्हाचा बद्दल, या राजांच्या किल्ल्यांचा द्वारमध्ये एक जो हत्ती आहे त्यावर एक सिंह जो आहे तो विराजमान आहे, अशा पद्धतीचा दिसतो आहे. तो कुलचिन्ह आहे की राजचिन्ह आहे, अशा प्रकारचा अनेक कल्पना त्यांच्या संदर्भात आपण बघतो. ज्या काही राजवाडे आजही आहेत, जबलपूरकडे खूप साऱ्या प्रमाणात आहेत, तिथे राणींचे कोठी आहेत, राजवाडे आहेत, जसेच्या तसे आहेत, एवढ्या वर्षापर्यंत टिकले आहेत. म्हणजे आपण समजलं पाहिजे की त्यांची स्थापत्य कला अशी काही ढासाळणारी नव्हती. ज्या पद्धतीने त्यांचे नैतिक बल होते, सांस्कृतिक मूल्य टिकणारे होते, तशाच प्रकारचे त्यांचे स्थापत्य कला सुद्धा होते. चंद्रपूरच्याही राजवटीमध्ये अनेक आज जे काही आहेत जीर्ण झालेले अशा प्रकारचे किल्ले आपल्याला आजही सापडतात, महल सापडतील, पण आजही साबूत आहेत. तिकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे, कारण आदिवासींचा इतिहास तसाही आपण प्रकाशात आणत नाही. आणि म्हणून कुठेतरी अशा प्रकारचे जे काही जीर्ण झालेले किल्ले असले तरी त्या किल्ल्यांचा प्रवेशद्वाराचा वर आजही आपल्याला हाती आणि त्यावर सवार झालेला शेर, हत्तीवर जो काही सिंह आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यावरून काय अर्थ, त्याचे अनेक लोक अर्थ काढतात, पण हा चिन्ह जिथे कुठे तो कर्नाटक पर्यंत पसरलेला आहे. मध्य भारतातील जवळपास सगळ्या मोठ्या किल्ल्यामध्ये हे चिन्ह दिसते आणि असे म्हणतात की गोंडवाना साम्राज्याचा तो प्रतीक होता, तो चिन्ह होता.
आणि त्यासाठीच लोक त्या कालखंडात जागायचे अशा प्रकारचे लोक म्हणतात. आणि काही अशा प्रकारचे एक्झाम्पल या राजवंशातील आहेत जे भारताच्या अन्य इतिहासामध्ये सापडत नाही. त्यांचे काही वैशिष्ट्य अशा प्रकारचे आहेत की ज्या वैशिष्ट्यांची खरं तर आपण चर्चा करायला पाहिजे. ज्यामध्ये एक एक्झाम्पल मला सांगता येईल की गडामंडलाचे राजे जे होते, शंकरशहा आणि त्यांचा जो पुत्र आहे रघुनाथ शहा नावाचा, 1857च्या क्रांतीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात ह्या लोकांनी बिगुल वाजवले होते म्हणा, किंवा त्यांच्या विरोधात त्यांनी विद्रोह केलेला होता. आणि त्या विद्रोहामध्ये त्याची खबर जेव्हा ब्रिटिशांना लागते आणि त्यानंतर ते लोक त्यांच्यासोबत कुठल्या प्रकारचा व्यवहार करावा. इंग्रजांनी क्रांतिकारकांसोबत खरोखरच खूप मोठा निर्दयतेने, अतिशय निर्दयतेने त्यांना मारलेले आहेत. पण एखाद्या क्रांतिकारकाला, पिता पुत्रांना तोफेने उडवून देण्याचा एक्झाम्पल मला तरी दुसऱ्या इतिहासामध्ये सापडला नाही. पण या दोघही पिता पुत्रांना, रघुनाथ शहा आणि शंकरशहा त्यांचे पिता, ह्यांना दोघांनाही इंग्रजांनी 1857च्या क्रांतीमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल तोफेनी त्यांना उडवलेला एवढा मोठा बलिदान या गडामंडलांच्या राजांच्या वंशजांचे सापडतात. खेरलाच्या राज्याबद्दल तर असं बोललं जात होतं की त्या व्यक्तीकडे फारस नावाचा पत्थर आहे, म्हणजे जे प्रत्येक वस्तूला सोन्यामध्ये रूपांतरित करणारा अशा प्रकारचा दगड त्याच्याकडे आहे असं म्हणत असत. का तर खेरला हे जरी 100 वर्षापर्यंत जरी चाललेलं साम्राज्य असलं तरी त्याची संपन्नता खूप मोठं होतं. असे म्हणतात की तिथल्या राजाकडे पांढरा रंगाचा हत्ती होता, सदन होता. मुघल्स हे लोक तर मैदानी भागामध्ये राहायचे, हत्तींची संख्या तिकडे कमी होती. गोंडवाना भूभागातून खूप मोठ्या प्रमाणात हत्ती जे आहेत निर्यात केल्या जात असत मुघलांकडे. आणि मुघलांचे मांडलिक बनल्यानंतर तर गोंडवाना राज्यातील अनेक लोकांनी, अनेक राजांनी त्यांना हत्तींचा पुरवठा या भूभागातून केलेला आहे. दंडकारण्य आपण या भागाला म्हणत होतो, तर आपण कल्पना करू शकतो की अशा प्रकारचे मांसाहारी जीव, मांसाहारी नव्हे शाकाहारी जीव या भूभागामध्ये त्या कालखंडात होते. आणि त्यावर नियंत्रण करणारे हे गोंड राजवट होते की तिथून कुठेतरी कल्पना आली असावी की शाकाहारी मधला सगळ्यात जो बलवान अशा प्रकारचा प्राणी आहे त्याच्यावर नियंत्रण करणारा कोणीतरी गोंड राजवट सिंहसारखा, आणि त्या व्यक्तीने अशा प्रकारचं खूप मोठं जे आहे सप्लाय जे आहेत मुघलांना त्या कालखंडात त्यांनी केलेले आहे. अशा पद्धतीचे लोक असेही म्हणतात की सम्राट अशोकाच्या कालखंडात कलिंगामध्ये सुद्धा आदिवासी समाजाची सत्ता होती, ज्याला भुईसपाट त्या व्यक्तीने केलं होतं असे म्हणतात. तर अशा कितीतरी गोष्टी आपल्याला गोंडवाना समाजाचा बद्दल बोलता येऊ शकतात. तर हा सगळा इतिहासाचा भाग आहे. आपण भूतकाळामध्ये या ठिकाणी कुठेतरी टाइम मशीन मध्ये फिरत होतो आणि त्यामध्ये आपल्या स्वतःचा अतीत आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्र हो, इथेच आपला टॉपिक संपत नाही. मला कधी कधी प्रश्न पडतो की अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या समाजाकडे काय आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आदिवासी समाज हा जगातील सगळ्या प्रकारच्या समस्यांनी ग्रस्त असा समाज आहे. आज पृथ्वी तळावरील सगळ्यात गरीब समुदाय जर समजला जात असेल तर तो आदिवासी समाजाने समजला जातो. आज आदिवासी समाजच अशा प्रकारचा समाज आहे ज्याची स्वतःची ओळख आज तगायत प्रस्थापित होऊ शकलेली नाही. ज्याला ज्या पद्धतीने वाटतो त्या पद्धतीने बिरुदावली आपल्या नावाचा पुढे तो जोडत जातो. कोणी जंगली म्हणतो, कोणी वनवासी म्हणतो, कोणी गिरिजन म्हणतो, असे कितीतरी शब्द लोक वापरतात. कोणी आम्हाला ख्रिश्चन बनवतो आहे, कोणी अन्य धर्मामध्ये आम्हाला ओढू पाहत आहे. गरज आहे का याची? काही लोक अजून कंट्रोवर्सी निर्माण करतात. धर्माची उत्पत्ती करत आहेत लोक आपल्या समुदायासाठी. मला प्रश्न बरेचदा पडतो की खरोखरच आदिवासी समाजाला धर्माची गरज आहे काय? आपण जर एकीकडे म्हणत असू की आदिवासी समाज हा प्रगल्भ संस्कृतीचा जनक आहे, तर संस्कृती मोठी असते की धर्म मोठा असतो? मला उत्तर द्यावं लोकांनी, जेणेकरून मग प्रगल्भ अशा प्रकारची संस्कृती तुम्हाला आहे तर धर्माची गरज काय आहे? जे तुम्हाला नाहीच आहे त्याला विनाकारण चिकटवण्यात काही अर्थ आहे का? आज काळ कुठला आहे आणि आपण कोणत्या कालखंडात धर्मांची निर्मिती झालेली होती, तशा प्रकारची संकल्पना आज आपल्या समाजामध्ये आपण रुजू पाहत आहोत का? समाजाचा पण विकासाचे टप्पे जर बघितले, समजा शिकार आणि संग्रहण करण्याची अवस्था कुठली होती, शेती करण्याची अवस्था कुठे होती, सामंत काळ कुठे होता, राजपाट चालवणारे सत्ताधीशांचा काळ कुठला होता, उद्योगधंद्यांचा काळ कुठं होता, उत्तर आधुनिक काळाचा कुठं होता, आणि आज कुठला समाज आहे? आज बुद्धिजीवी समाज आहे. पोस्ट ट्रुथ सोसायटी ज्याला आपण म्हणतो आहोत,
त्या समाजामध्ये आपण वावरत आहोत आणि या समाजामध्ये धर्माची संकल्पना कमी पडत असताना अशा प्रकारची धर्मसंकल्पना आपण आपल्या समाजामध्ये चिकटवली पाहिजे, की आपण फ्युचरचा विचार करून या समाजामध्ये अपडेट्स नवीन करायला पाहिजेत. हा आपल्या सगळ्यांसाठी एक मोठा खुला आव्हान आहे. आणि म्हणून आज खरं तर आपण समीक्षा केली पाहिजे. सगळ्याच क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये असो की इतिहासाच्या क्षेत्रामध्ये असो की ज्या काही आपल्या उपलब्ध आहे. आपल्यासारख्या अनेक लोकांना प्रश्न पडायला पाहिजेत, की आदिवासी हे लोक खरोखरच जंगलात का गेले असावेत? आदिवासी लोकांनी मैदान का सोडले असावेत? त्या अरण्यामध्ये ते लोक का गेले असावेत? मैदानामध्ये त्यांना कुठेतरी धोका तर नव्हता, खतरा तर नव्हता. आणि म्हणून स्वतःच्या संरक्षणासाठी ते लोक गेले, की त्यांना तिथून कोणीतरी पलायन करण्यासाठी बाध्य केलं? जंगलमध्ये ते लोक नंतरच्या कालखंडात गेले, तर जंगलात राहण्याच्या पूर्वी ते लोक कुठे राहत होते? असा संशोधन आपण का करू नये? अशा पद्धतीचे प्रश्न माझ्या मनात तयार होतात. शिकार आणि संग्रहण करणे हे तर नंतरची संकल्पना आहे, जिथून आपण आदिवासी समाजाचा उगम दाखवतो. पण जंगलात गेल्यानंतर या लोकांनी जर अशा प्रकारची संस्कृती, अशा प्रकारचा व्यवसाय जर त्यांनी स्वीकारला असेल, तर तत्पूर्वी त्या लोकांनी कशा पद्धतीचं जीवन जगलं होतं याचा शोध आपण घ्यायला नको का? अशी कितीतरी आहेत. आणि म्हणून त्यांच्या ज्या काही धार्मिक संकल्पना असतील, मान्यता असतील, किंवा गोंधन ते लोक का करत होते, मुखोटा ते लोक का घालत होते, असे कितीतरी अनुत्तरित प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर आपण शोधले पाहिजे. आणि म्हणून काही प्रश्न वर्तमान काळाशीही संबंधित आहेत. अलीकडच्या कालखंडामध्ये आपण म्हणतो की आमचा अतिशय गौरवशाली अशा प्रकारचा इतिहास होता, आमचे राजे होते, आमचे महल होते, आमचे हत्ती होते, आमचे घोडे होते, आमचा खजिना होता, गोंडवाना, अतिशय सदन आणि श्रीमंत अशा प्रकारचा भूभाग होता, असं आपण एकीकडे म्हणतो. म्हणून या ठिकाणी प्रश्न पडतात की आदिवासी राजापासून रंक कसा बनला ह्याचा वेध घेऊन घेणार आहे. आदिवासी महिलामधून झोपडीमध्ये कसा काय प्रवेश केला, हाती घोड्यापासून तो पैदल कसा झाला, सदन पासून तो व्यक्ती निर्धन कसा बनला, मालिक पासून तो नौकर कशा पद्धतीने बनला, ह्याचा सगळा इतिहास आपल्याला शोधून काढायला हरकत नाही. आदिवासी व्यक्ती हा जंगलापासून, मैदानापासून जंगलाकडे कशा पद्धतीने गेला, आदिवासी व्यक्ती हा कधी काळी राजवस्त्र वापरणारा तो लंगोटीपर्यंत कसा गेला, ह्याचा शोध आणि याचा वेध कोण घेणार आहे? आणि म्हणून आजच्या या तरुण पिढीला किंवा आजचे जे काही अभ्यासक आहेत, ह्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींचा उत्तर खरोखर शोधायला नको काय? आणि म्हणूनच या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत की आदिवासी समाजामध्ये आज काय शिल्लक आहे. जरी तो गरीब असला, जरी तो मागास असला, जरी तो सत्ताहीन असला, नेतृत्वहीन असला समजा, तरी आज त्याच्याकडे जे प्रगल्भ अशा प्रकारची संस्कृतीचा तो धनी समाज आहे. असे अनेक समाज आहेत की ज्यांची स्वतःची ओळख आणि त्यांची अस्मिता आज संपलेली आहे, पण आदिवासी समाजाची संस्कृती अजूनही टिकलेली आहे. आदिवासी संस्कृतीला स्वतःचा एक समृद्ध अशा प्रकारचा इतिहास आहे. 500-1000 वर्षांचा इतिहास त्यांनाही लाभलेला आहे. आणि म्हणून इतिहासामध्ये आपण त्यांचा उल्लेख केला नाही म्हणजे त्यांचा इतिहास नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. आज नव्हे कधी काळी नवीन पिढी येईल आणि त्याचं संशोधन तो नक्कीच करेल आणि अशा प्रकारचा जो काही दडलेला इतिहास आहे त्याला प्रकाश टाकण्याचा तो नक्कीच प्रयत्न करेल. आदिवासी समाजासाठी एक महत्वपूर्ण अभिमान बाळगणारे अशा प्रकारचा भूभाग आहे, ज्याला आपण गोंडवाना लँड म्हणतो. आणि म्हणून हे प्राचीन अशा प्रकारचा भूखंड आहे, कुणाची अस्मिता आणि कुणाची ओळख या ठिकाणी दाखवत आहे याचा विचार आपण करायला नको काय? आदिवासी समाजाची स्वतःची एक बोली आणि भाषा आहे. अनेक लोक त्याला बोलीच्या कक्षेमध्ये नेतात, पण मी तर म्हणेन की त्यांची ती मातृभाषाच आहे. अशा पद्धतीने ह्या समाजाला स्वतःलाच आज स्वतःचा इतिहास कळत नाही, स्वतःच्या संस्कृतीचा बद्दल त्याला अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तो कन्फ्युजन मध्ये आहे. आज क्रॉस रोड मध्ये समाजातील जे काही तरुण मंडळी आहेत ते लोक आलेले आहेत. का? कारण हे आहे की समाजाचा इतिहास त्यांना कळत नाहीये, संस्कृती कळत नाहीये, सामाजिक रचना त्यांना कळत नाहीये, की ज्या पद्धतीचं एज्युकेशन ते लोक घेत आहेत आणि ते एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांना जे काही दिल्या जात आहे, जे काही सांगितलं जात आहे, त्यामध्ये तो अब्सेंट आहे. नवीन नेतृत्व, नवीन तरुणाई, तरुण पिढी तिथे कुठेतरी अब्सेंट आहे आणि म्हणून त्याला हे सगळं नकोसं वाटतंय. हे कुठेतरी त्याला असं वाटत आहे की मी या ठिकाणी नाहीच, माझी संस्कृती, माझी भाषा खरोखरच खूपच म्हणजेच मागास आहे, माझी संस्कृती मागासलेली आहे, असं त्याला कुठेतरी न्यूनगंड निर्माण झालेला आहे. आणि त्या अशा प्रकारचा न्यूनगंडापायी तो आपल्या समाजापासून, आपल्या व्यक्तीपासून, आपल्या लोकांपासून पड काढताना दिसतो आहे आणि मेन स्ट्रीम समजल्या जाणाऱ्या सो कॉल्ड मेन स्ट्रीम मध्ये तो कुठेतरी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नात आपल्याला दिसतो आहे. अनेक लोक म्हणतात खरंच या समाजाचा इतिहास आपण कसं लिहिलं पाहिजे, लिहिलेलंच नाही, आपण अभ्यास कसा करायचा?
मी तर म्हणतो त्यांनी लिहिलेलं आहे, आपल्याला वाचता येत नाहीये. वाचता कसं येत नाही? आपल्याला लोकांती समजत नाही, लोकगीत समजत नाही, दंतकथा त्यांचे समजत नाही, लोककथा त्यांचे समजत नाहीत, त्यांची भाषा आपल्याला येत नाही, तर त्यांचा इतिहास कुठून कळणार आहे? आणि म्हणून त्या पद्धतीत त्या कालखंडातील समाजाला जे योग्य वाटलं, जे पद्धत त्या कालखंडात होती, त्या पद्धतीने त्यांनी लिहून ठेवलेली आहे. पण नव्या पिढीला ती भाषाच अवगत नाहीये, त्यामुळे ती संस्कृती सुद्धा आपल्याला कळायला मार्ग नाही, असं आपण म्हणतोय. अमेरिकन विद्वान नियॉम चोक्सी नावाचा, तो काय म्हणतोय? तो म्हणतो की दुनियामध्ये सगळ्यात मागास समजला जाणारा जो समाज आहे, आदिवासी समाज आहे, खरं तर तो विश्व संरक्षक आहे. आधुनिकतेचा तो विरोध करतो आहे, म्हणजेच पृथ्वीचा, या वसुंधरेचा तो हनन होण्यापासून त्याचा बचाव करतो आहे, अशा पद्धतीचा खयाल तो ठेवतो आहे. आणि अशा पद्धतीने हे जे काही विकासाच्या नावावर पुढे पुढे धावधाव करणारी जी काही संस्कृती आणि जो काही समाज आहे, त्याचाही राखण करण्याची जबाबदारी या आदिवासी समाजावर आहे, असा तो या ठिकाणी उल्लेख करतो आहे. जल जमीन सारख्या जे काही संसाधनं आहेत, ह्या अतिदोहनापायी त्यांचे काय हाल झालेले आहेत, त्या अशा प्रकारचा अतिदोहनाचा विरोध तो व्यक्ती करतो आहे, म्हणजेच तो विश्वसंरक्षक आहे. अशा प्रकारची एक जी प्रतिमा आहे आदिवासींची, तो व्यक्ती या ठिकाणी निर्माण करू पाहतो आहे. पण आज आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. आदिवासी समाजाला आपण राजदीस, राजवंश या कक्षेमध्ये त्याला प्रस्थापित करण्यामध्ये मागे पडलो आहे. आदिवासी क्रांतिकारकांनी खूप मोठे बलिदान केलेले आहे, तो बलिदान आपण विसरलेलो आहोत. किंवा आपण असं म्हणू की आदिवासी समाजातील लोकांनीही नेतृत्व करून या भूमीला पावन केलं आहे, सुजलाम सुफलाम केलेलं आहे, त्यांची उपलब्ध्या आपण कुठेतरी प्रस्थापित करण्यात मागे पडलो आहोत. आपण आदिवासी समाजातील राजवटींना, मुघलांचे समकालीन ते लोक होते, मराठ्यांचे समकालीन ते लोक होते, इंग्रजांचे समकालीन ते लोक होते, अशा प्रकारचं लिखाण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो आहे. आणि म्हणून आज आपल्या पुढे जो एक मोठा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे, आणि तो म्हणजेच खरोखरच आदिवासी समाज मागास आहे की तो प्रगत होता? म्हणून काही एक्झाम्पल्स मला त्यांच्या संस्कृतीचे देता येतील. आपण म्हणतो खूप मोठ्या अनेकदा म्हणतो आपण अंधश्रद्धा अंधश्रद्धा अशा प्रकारचा शब्दावली वापरतो. मला सुज्ञ मंडळींनी सांगावं की अंधश्रद्धा म्हणजे नेमकं काय असते? सीमित संसाधनाच्या माध्यमातून जीवन जगणे म्हणजे माझ्यानुसार तर अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजेच काय? संसाधनच नाही आहे तरी ज्या काही अवेलेबल तुमच्याकडे आहेत त्या आधारावर तुम्ही जी काही जीवन पद्धती निर्माण केलेली आहे ते त्या कालखंडात बरोबरच सायंटिफिकच होतं. पण अलीकडच्या कालखंडामध्ये आपण त्याला मागास आणि त्याला आपण अंधश्रद्धा अशा प्रकारचं समजतो. आदिवासी समाजामध्ये ज्या काही मौखिक परंपरा आहेत त्या कुठल्या एखाद्या क्षेत्रातील भूभागातील कायद्यापेक्षा कमी नव्हत्या, पण त्या मागास आहेत असं आपण समजतो. आणि म्हणून ज्या पद्धतीचे संस्कार आहेत त्यांच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नाही आहेत. आज त्या समाजामध्ये आपल्याला खूप सारे पर्दा प्रथा त्या ठिकाणी नाही, दास प्रथा नाही, हुंडा पद्धती नाही, अस्पृश्यता नाही, जातीभेद नाही, बालहत्या नाही, भ्रूण हत्या नाही, सतीप्रथा नाही, देवदासी नाही, लिंगभेद नाही, ठगी नाही, चोरी नाही, डकेती नाही, व्याभिचार नाहीये. अशा प्रकारच्या समाजाला आपण सुसंस्कृत म्हणावं की मागास वर्ग म्हणावं, हे आपण सगळ्यांनी निर्णय घ्यावा. म्हणजेच कुठेतरी आपली गफलत काय होत आहे की अन्य समाजामध्ये ज्या गोष्टी दिसत आहेत, धर्मामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात त्या या समाजामध्ये दिसल्याच पाहिजे, अशा पद्धतीचा हेगेखोरपणामुळे आपण कुठल्या तरी पद्धतीत या दोन धर्मांची, दोन समाजाची तुलना करताना गफलत करत नाही आहोत काय? म्हणजे त्या समाजामध्ये जर ह्या अशा प्रकारच्या त्रुट्या कुरुत्या नसतील समजा, तर तो समाज सभ्य की असभ्य असा प्रश्न आपल्याला पडायला नको काय? आणि म्हणून आपण पुन्हा एकदा डिकोडिंग, डिकन्स्ट्रक्शन करत असताना आदिवासी समाजाची पुनर्रचना आणि त्यांच्या इतिहासाची पुनर्रचना करण्याची खरं तर गरज आहे. मिसइंटरप्रिटेशन तर एवढे जास्त आहेत की मला खरोखरच आश्चर्य वाटते की एक एक्झाम्पल मी सातत्याने देत असतो. नरबडीची प्रथा आपण म्हणतो, आदिवासी समाजात नरबडीची प्रथा होती असे अनेक लोक ठामपणे बोलताना ऐकलेलं आहे. नरबडीची प्रथा होती की निर्माण केल्या गेलेली होती? निर्माण केल्या गेली असेल तर कशासाठी केली होती याचा आपण कधी बोध आणि शोध घेतला का? खूप मोठा विवेचन आहे त्याचा. तेलंगणा प्रांताकडे खोंड नावाचे जे आदिवासी होते, गोंड असा शब्दप्रयोग त्यांच्यासाठीही केला जातो, ह्या लोकांनी ब्रिटिशांच्या कालखंडात आणि त्याच्याही पुढच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये नरबडी देण्याची प्रथा त्यांनी प्रारंभ केलेली होती.
पुढील कालखंडामध्ये अनेक राजा राजवटींनी त्याचं पालनही केलेलं आहे. कशासाठी पालन केलं असं? आज तगायत कुठल्याही समाजामध्ये नरबडी नावाची प्रथा जर ती आपल्या संस्कृतीशी समेळ असेल किंवा ते संस्कृतीचा जर हिस्सा असतात तर तो आजही प्रॅक्टिसमध्ये असतात, पण असं झालेलं नाहीये. सगळ्याच भूभागामध्ये सगळ्याच गोंड प्रांतामध्ये ती समज नव्हती. म्हणजे ते कोणत्या तरी पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये होती, बाकी ठिकाणी नव्हती. तर त्याच्या पाठीमागे भूमिका काय होती? भूमिका अशी होती की ज्या ज्या पद्धतीने बाहेरच्या लोकांनी जंगलामध्ये आदिवासी भागामध्ये प्रवेश करण्यास प्रारंभ केला त्यांच्यासाठी ती एक वॉर्निंग होती. डोंट क्रॉस युअर लिमिट अदरवाइज यू विल बी किल्ड. आणि म्हणून हा असा एक भ्रम पसरवण्यात आलेला होता की जेणेकरून बाहेरच्या लोकांना त्या प्रांतापासून भूभागापासून भीती राहावी आणि ते लोक त्या भागामध्ये प्रवेश करता कामा नयेत. त्यांचा प्रदेशवर त्यांचा जे काही प्रवेश आहे तो वर्जित करण्यासाठी नरबडीची संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात प्रचलित करण्यात आली, अशा प्रकारचं काही ठिकाणी बोलले जाते. मग हे सत्य असेल तर मग तो समाजाचा अंग कसा? आपण आदिवासी समाजातील आभूषणाच्यावर चर्चा करू. मी ह्या काही गोष्टी प्रकर्षाने प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगतो की जेणेकरून अनेक गोष्टी आहेत, पण सगळ्या गोष्टी या लिमिटेड वेळामध्ये मी जवळपास 1.5-2 तासापासून बोलतो आहे आणि म्हणून मला माहित आहे की वेळ वाइंड अप करायची आहे, पण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी देणे खूप आवश्यक आहे. आदिवासी समाजातील आभूषणाकडे आपण सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून बघितलं समजा तर तो कन्सेप्ट पूर्णपणे त्या ठिकाणी फिट होताना दिसत नाही. आदिवासी समुदायामध्ये घातल्या जाणाऱ्या जे काही आभूषण आहेत, जे काही दागदागिने आहेत, ते खरं तर आभूषण सौंदर्याचा प्रतीक म्हणून नव्हतेच. ते तर त्यांची सुरक्षा रक्षक होते. आणि म्हणून आदिवासी समाजाने सुरक्षा रक्षक कसे? ते गॅजेट्स होते त्यांचे. आदिवासी महिलामध्ये पायामध्ये एक पैजण घालण्याची परंपरा आहे. खूप मोठा एक राऊंड शेप जो दोन्ही पायामध्ये महिला घालतात. आमच्याकडे अनवाणी त्या जंगलामध्ये पायी जातात, तिकडचे गवत उपडतात, शेतामध्ये जातात, कंदमुळे शोधतात, ग्रासमध्ये गवतामध्ये त्या फिरतात आणि त्यांच्यापासून एक वेगळ्या प्रकारचा साऊंड निघतो. त्यामध्ये दगडाचे काही पार्टिकल्स किंवा मेटलचे काही पार्टिकल टाकलेले असतात आणि जेव्हा एकमेकाला आदळतात त्यापासून व्हायब्रेशन निर्माण होतात आणि ह्या व्हायब्रेशनमुळे त्या गवतामध्ये अवतीभवती फिरणारे जे काही सरपटणारे प्राणी असतील ते फक्त तेच समजू शकतात की व्हायब्रेशन काय आहे. आणि म्हणून महिला ज्या गवतामध्ये जातात, ज्या जंगलामध्ये जातात, त्यांचा जागा ते सोडत जातात. आणि अशा पद्धतीने आमच्या महिला ज्या जंगलामध्ये कधीही केव्हाही फिरत असले समजा, पण पायामध्ये जर पैजे नसेल समजा तर त्यांच्या व्हायब्रेशनमुळे किडे मकोडे ह्या दूर सारल्या जातात. तशाच प्रकारचे मुखोटा घालण्याची पद्धत आहे किंवा मास्किंग लोक करायचे. हिंदी सिनेमामध्ये तर आदिवासींना अतिशय म्हणजेच दाखवल्या जाते की मास्किंग केलेले चेहऱ्यावर, अंगावर वेगवेगळ्या प्रकारची माती लावलेले लोक. विनाकारणची माती आदिवासी लावत नसत. जंगलामध्ये जाताना पर्टिक्युलर रीती लावायचे आणि ते सुद्धा औषधी गुण असलेलं होतं की जेणेकरून जंगलामधील किडे मकोडे त्याने जर त्यांचा चावा घेतला समजा तरी त्यांच्यावर त्याचा कुठलाही प्रकारचा असर होऊ नये अशा प्रकारची ती माती होती ज्याचा आपण अर्थच समजू शकलो नाही. हेडगिअर खूप मोठ्या प्रकारचे त्या कालखंडात घालत असत, कारण आपल्या आदिवासी समुदायाचं जे आहे काय आपण ज्याला म्हणतो की शिकार करणे हा अतिशय महत्वाचा गुण आहे, करत असत त्यावेळेला लोक, कारण जंगली भागामध्ये ते लोक राहायचे. आणि मग हा हेडगिअर कशासाठी? तर जंगलातील प्रत्येक प्राण्यांचा एक गुण असतो की तो आपल्या स्वतःचा आकारापेक्षा अधिक मोठा आणि विक्राळ दिसण्याचा प्रयत्न करतो. आपणही आज एखाद्या नॅशनल अभयारण्यामध्ये जर जात असतो तर मी एका प्राध्यापकासोबत चर्चा केली होती आमच्याकडचे काय की ज्यांनी अभयारण्यामधील वाघांची जी काही प्रवृत्ती आहे त्यांच्यावर त्यांनी असहजपणे त्यांनी अध्ययन केलेलं आहे. मी त्यांना विचारलं की खुल्या गाडीमध्ये आपण एखाद्या अभयारण्यामध्ये फिरलो आणि वाघ आपल्याला का आक्रमण करत नाही? तर त्यांनी सांगितलं की तू जर गाडीचा बाहेर फिरला समजा तर तुझ्यावर आक्रमण करेल, कारण तुझा जो आकार आहे तो छोटा दिसेल त्याला आणि त्याला वाटेल की हा याच्यावर मी नियंत्रण प्राप्त करू शकतो. पण जेव्हा 5-6 लोक एखाद्या गाडीमध्ये बसतात आणि गाडी आधीच मोठी अशी फिगर दिसते आणि त्यांचे जे काही विजन आहे त्यामध्ये तो खूप मोठा आकार दिसतो, त्याला असं वाटते की या प्राण्यावर किंवा या जे काही असेल त्याच्यावर मला नियंत्रण प्राप्त करता येणार नाही आणि म्हणून तो आक्रमण करत नाही. असंच आदिवासी समाजातील लोक जेव्हा शिकारीला जायचे तेव्हा मोठमोठे हेडगिअर घालायचे जेणेकरून आपल्या सामान्य आकारापेक्षा स्वतःला अधिक जास्त मोठं आणि बलाढ्य दाखवण्यासाठी किंवा आकाराने मोठं दाखवण्यासाठी असे करायचे, असे काही लोक म्हणतात की जेणेकरून अन्य जानवरांनी त्याच्यावर आक्रमण करायला नको. सुरक्षेचा हा खूप मोठा सिद्धांत आहे. आमच्या महिला गळ्यामध्ये खूप मोठा एक सुता नावाचा सुता म्हणतात त्याला आभूषण घालतात
जवळपास पाऊण किलोचा, अर्ध्या किलोचा असेल या ठिकाणी मोठा घालतात. हातावर इथून इथपर्यंत तर बिलकुल बिलकुल करंगडीपर्यंत गोल 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 असे रिंग आमच्याकडे महिला घालतात. गळ्यात तर खूप सारे रिंग्स घालतात अंगावर. आणि ह्या रिंग्सवर जर एखाद्या भालूने जरी आक्रमण केलं आणि त्यांनी जर ग्रीप पकडण्याचा प्रयत्न केला तरी त्या रिंग्सवर त्याची पकड बसत नाही. आणि म्हणून त्या स्वतःची सुरक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या आभूषणं त्या घालत असत. कमरेला पट्टा की बाजूबंद जे काही घालायचे त्यावर तलवारीने जरी आणि या सुतावर जरी तलवारीने कोणी घाव केला समजा तरी त्यांचा नुकसान या ठिकाणी होत नव्हता. अशा प्रकारची फिलॉसॉफी होती. पण या सगळ्या अशा प्रकारचे दागदागिनेकडे आपण सौंदर्यात्मक दृष्टिकोनातून बघितलो आणि तसेच आपण लिखाण करत बसलो आणि त्यामुळे त्यांचा पाठीमागे जो काही मेन हेतू होता तो मात्र कुठेतरी हरवलाय. लोक गोंधन करतात, त्याच्यावर आपण खूप सारी कल्पना परिकल्पना लिहित बसतो. कशाला कोण आपलं स्वतःचं चित्र बिघडणार आहे. अलीकडच्या कालखंडात पाश्चात्य जगामध्ये आपण बघतो आहेत की सौंदर्यासाठी, सौंदर्य खुलवण्यासाठी लोक विविध प्रकारचे चित्र विचित्र सगळ्या अंगभर लोक करतात. आदिवासी समाजाचा तसं नव्हतं. ज्यापासून सौंदर्य खुलते अशा प्रकारचा दर्शनी भागावर, चेहऱ्यावर पर्टिक्युलरली आणि हातावर जो काही खुला भाग असेल त्या भागावर लोक गोंधन करायचे. कशासाठी करायचे? आध्यात्मिक बाजूस त्याची होती की धार्मिक कुठली कल्पना त्यांची होती की सुरक्षाच्या दृष्टिकोनातून होती? खरं तर मुघलांच्या कालखंडात, मराठ्यांच्या कालखंडात जे काही आक्रमण व्हायचे त्या कालखंडामध्ये अनेक ठिकाणी लूटमार व्हायची. अनेक ठिकाणी लोक मध्ययुगीन कालखंडामध्ये आदिवासी महिलांना घेऊन जायचे, पडवून न्यायचे आणि त्यामुळे विकृत स्वरूपाचा चेहरा दाखवला की स्वतःची राखण ते लोक करू शकत होते. सुंदर न दिसता असुंदर अशा पद्धतीचा जर त्यांची जर बॉडी लँग्वेज जर दिसत असेल तर त्याला त्याच्याकडे कोणी आकर्षित होणार नाही आणि तिला कोणी नेणार नाही. अशा प्रकारचाही त्याचा खूप मोठा अर्थ काही लोक काढतात. मग ते कशासाठी होतं? तर स्वतःची जी काही अस्मिता असेल त्याची राखण करण्यासाठी गोंधनाची अशा प्रकारची परंपरा कुठेतरी विकसित झाली. नंतरच्या कालखंडात त्याच्यात आपण सौंदर्य शोधत बसलो. तर असे किती एक्झाम्पल आपण या ठिकाणी द्यावे की ज्यामध्ये आदिवासी समाजाच्या ज्या काही परिस्थिती अनुरूप ज्या काही गोष्टी त्या लोकांनी आत्मसात केल्या त्यांना आपण एका वेगळ्या रोमानियत त्याच्यामध्ये आणलं, रोमॅन्टिसिझम आपण त्यामध्ये आणलं आणि त्यानुसार आदिवासी समाजाला आपण चित्रित केलं, रंगवलं आणि प्रस्तुत केलं लोकांच्या पुढे. गोटूल नावाची एक खूप मोठी संकल्पना आहे. हा शेवटचा टप्पा मी घेणार आणि त्यानंतर मी थांबतो. गोटूल अशा पद्धतीचं आहे, एक ठिकाण आहे जिथे संस्कार घालण्याचे, शिक्षणाचं केंद्र, परंपरेचं एक मोठं केंद्र, जिथे आदिवासी समाजातील युवक युवती एकत्र येतात. भविष्याचे ते लोक कल्पना करतात. दुसऱ्या दिवशी कुठल्या प्रकारचे शेतीचे कामं करायची, शिकारीला जायचं, त्याची प्लॅनिंग कशी करायची आहे, अशा कितीतरी गोष्टी त्यापासून करतात. आपलं भविष्य ते लोक तिथे एकमेकाला सांगतात आणि अशा पद्धतीनं जे सवंगडी एकत्र येतात आणि ज्या पद्धतीने फ्युचरचा ते लोक प्लॅनिंग करत आहेत, एकमेकाच्या ज्या काही समज आहेत त्या शेअर करत आहेत आणि त्यापासून एक नवीन विश्वाची कल्पना निर्माण करणारे जे लोक आहेत त्या गोष्टीला आपण गोटूलचा घोटूल करून टाकलो. शब्दाचा फेर आहे बघा, गोटूल कुठे आणि घोटूल कुठे. आणि अशा पद्धतीने अर्थाचा अनर्थ करण्यामध्ये विद्वान लोक कुठेही मागे पडलेले नाही. एक संस्कार केंद्र, जेव्हा बापजाद्यांच्या जमान्यामध्ये शिक्षणाचे केंद्र नव्हते, शाळा नव्हत्या, महाविद्यालय नव्हते, त्या कालखंडात आदिवासी समाजाने आपल्या समाजातील मुलांचा संगोपन करण्यासाठी, संस्कार घालवण्यासाठी हे जे काही संस्कृतीचे केंद्र निर्माण केले होते त्याचं विकृत्रीकरण पाश्चात्य विद्वानांनी केलं आणि त्याचीच कॉपी नंतरच्या कालखंडात भारतीय विद्वानांनीही केली. आणि अशा पद्धतीने त्यांच्या आदिवासी समाजाच्या संस्कृतीवर अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण करून त्या समाजाची जी काही अस्मिता आणि ओळख होती ती पुसल्या गेलेली आहे, असं चिंता मला या ठिकाणी आज होत आहे. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांचीच एक जबाबदारी आहे की आदिवासी समाजातील भाषा असो की त्यांची वेशभूषा असो की ज्या काही त्यांचे लग्न पद्धती असतो, रक्त नातेसंबंध असोत की वर्ग असोत की कुलगट असोत की कुटुंब व्यवस्था असेल की व्यक्ती स्वातंत्र्य असेल की जे काही धर्माच्या ज्या काही स्वरूप असतील, देवी देवता असतील, धर्मश्रद्धा असतील, ह्या विनाकारण आणि अशाच पद्धतीने घडलेल्या किंवा विकसित झालेल्या नाही आहेत. त्या प्रत्येकाचा पलीकडे कुठलं तरी एक गहन अशा प्रकारचं जे आहे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तो व्यक्ती कसा प्रवास करतो आहे आणि ज्या ज्या पद्धतीचा आपल्या अनुभवाच्या आधारावर त्या व्यक्तीने जी काही जडणघडण त्या आपल्या जीवनाची केलेली आहे, ज्या काही कल्पना त्याने विकसित केलेल्या आहेत, त्याचा पाठीमागे खूप मोठा जीवनाचा गाठोडा आहे.
अनुभवाचा गाठोडा तो व्यक्ती पकडून चालतो आहे. आणि म्हणून या अशा प्रकारचा व्यक्तीकडे आपण आज जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला खरोखरच त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर दया येते. मी म्हणतो की त्या व्यक्तीकडे पाहून दया करण्याची गरज नाही. आज आपल्यापैकी अनेक लोक सहानुभूती बाळगतो या समाजाप्रती. मला असं म्हणतं की सहानुभूती बाळगू नका, त्या समाजामध्ये जा, त्या समाजामध्ये फिरा, त्या समाजातील नवीन नेतृत्वाला आपण योग्य मार्गदर्शन केले समजा, तर आपल्याला भरपूर काही करता येईल. मी आज या ठिकाणी बरेच गोष्टी उदो केलेल्या आहेत. बरेच काही तथ्य आपल्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी मांडलं, पण यामुळे माझ्या समाजातील ज्या काही समस्या त्या कमी होणाऱ्या नाही आहेत. एवढ्या लवकर तर सहज शक्य नाही आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला हे जे काही शिक्षणाची म्हणजे काही प्रवाह आहे तो त्या क्षेत्रापर्यंत, भूभागापर्यंत पोहोचवावा लागेल, जे खरोखरच उद्याचं नेतृत्व करणार आहे समाजाचं. आणि म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने, ज्याला लोकसेवा करून त्याला आपलं विचार पोहोचवता येत असेल, काही लोकांना लिखाण करून समाजापर्यंत आपले विचार पोहोचवता येत असतील, काही व्यक्तीला धन वाटून जर काही मदत करता येत असेल, काही लोकांना नेतृत्व करून जमत असेल, तर प्रत्येकाने जे जे त्याच्याकडे आहे त्या त्या व्यक्तीने, कोणाला वेळ द्यायचा असेल त्याने वेळ द्यावा, काही लोकांना बुद्धी द्यायची असेल त्यांनी बुद्धी द्यावी, समज द्यावी लोकांना. आणि अशा पद्धतीने जागृत केल्याशिवाय हा काही समाज पुढे येणार नाही. आज आपण कितीही उदो करत बसलो संस्कृती किंवा आपल्या मूल्यांचा बद्दल, पण आज काळानुरूप काळ बदलल्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत अनेक गोष्टी कालबाह्य झालेल्या आहेत. आणि म्हणून त्या कालबाह्य झालेल्या मोबाईल्स आपण वापरत नाही, कम्प्युटर्स वापरत नाही, तंत्रज्ञान आपण वापरत नाही, तर मग आपण काही विचारांना त्याची शिदोरी आपण पकडू शकतो, त्याला आपण जतन करू शकतो, संवर्धन करू शकतो, पण त्यावरच पूर्णपणे आपण अवलंबून राहायला नको. अपडेट्सची खरोखरच आज खूप अतिशय गरज आहे. मग सामाजिक संरचना असेल की आर्थिक जीवन असेल की सांस्कृतिक मूल्य असतील. आणि या आधुनिक जगामध्ये बुद्धिजीवी समाजाच्या अवतीभवती आपल्याला जर जगायचं असेल, तर खरोखरच शस्त्रांची गरज नव्हे, शास्त्रांची गरज आहे आदिवासी समाजामध्ये. आणि म्हणून माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की ज्या ज्या भागापर्यंत आपण पोहोचू शकत असाल, जिथे जिथे तुम्हाला कुठे संधी मिळत असेल, तिथे आपण आमच्या या आदिवासी मागासलेल्या समाजाला, मला कल्पना आहे की सगळेच लोक आपण आदिवासी समाजाशी जुळलेले नसावेत, पण मला असं वाटते की या समाजाला आपल्या सगळ्यांची खरोखरच खूप मोठी गरज आहे मार्गदर्शनाची. म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने जर आपण हे कर्तव्य बजावलं समजा, तर मला असं वाटते की खरोखरच या समाजाला एक नवीन दिशा आपण देऊ शकू. आणि अशा पद्धतीने एक गरजेपोटी म्हणू आपण की या समाजाला खरोखरच आपल्या सगळ्या लोकांची गरज आहे. आणि म्हणून तिकडे सहानुभूतीपूर्वक दयेच्या भावनेने न बघता त्याही समाजाकडे आपण सन्मानाने बघा, त्याची जी काही उपलब्धी आहे त्याची आपण कुठेतरी ऋणफेड करत आहोत असं समजून आपण जर त्याची मदत केली, तर खरोखरच हा समाज पुन्हा एकदा आपल्याला घडवता येईल, त्याला नवीन प्रवाहामध्ये आपल्याला आणता येईल. अनेक लोक म्हणतात की मुख्य प्रवाह कुठला आहे. मी म्हणेन की आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती जो आहे तो अशाच पद्धतीने गेलेला आहे, तो अशाच पद्धतीने जंगली संस्कृतीतून आला असावा, गुफ्यामध्ये राहिलेला असावा, कंदमूळ खाल्लेला असावा. आणि म्हणून जर आपण आधुनिकतेला जर मूळ प्रवाह म्हणत असू तर कुठेतरी आपण चूक करतो आहोत. आणि म्हणून आपली जड कुठली आहे ते आपण ओळखलं पाहिजे, आणि आपण त्या जडाला दुरुस्त केलं तर पुढचं सगळं काही दुरुस्त होऊ शकते. असंच मी या ठिकाणी आपल्याला म्हणू इच्छितो. आणि मला जी काही संधी आपण सर्वांनी दिली आणि त्या निमित्ताने आपल्याला माझे विचार जे आहेत आपल्या सगळ्यांच्या सोबत या ठिकाणी मांडता आले, मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि जवळपास 2 तासापासून आपण मला ऐकत आहात, आणि खरोखरच खूप चांगली सुंदर संधी मला आपण सगळ्यांनी दिली. मी डाकोरे सरांचा खूप खूप आभारी आहे की मला आपल्या सगळ्या विद्वानजनांसोबत संवाद साधण्याची संधी दिली आणि अशा पद्धतीने माझे विचार आपल्या समक्ष मांडता आले. धन्यवाद. नमस्कार.